श्लोक कुठला बघितला होता मागच्या वेळेस? श्लोक क्रमांक 25. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत. आपण 7व्या अध्यायाला समापन करणार आहोत आणि 7वा अध्याय आपण आज बहुतेक 5वा क्लास आहे 7व्या अध्यायावर. आणि आपण बघत होतो की कसा हा मधला जो भाग आहे 7वा अध्याय ते अध्याय क्रमांक 12 हे जे 6 अध्याय आहेत हे भक्ती योगाबद्दल आहेत. आणि मग 7व्या अध्यायाची सुरुवात झाली की श्रीकृष्णांना जर जाणून घ्यायचं असेल तर मग आपण त्यांच्याबद्दल श्रवण केलं पाहिजे. असं करत करत आपण आलो. मागच्या क्लासमध्ये आपण श्लोक क्रमांक 20 ते श्लोक क्रमांक 25 बघितलं. त्याचा काय सारांश होता? काही महत्वाचे मुद्दे आठवत आहेत मागच्या वेळेसचे? सो श्रीकृष्णांकडे आलो आणि जर आपण अशाश्वत वस्तू जरी मागितल्या तरी त्या अशाश्वत वस्तू देता देता आपल्या त्या इच्छा ज्या आहेत त्या आपण श्रीकृष्ण नकळतपणे स्वच्छ करतात. आणि आपल्याला काही दिवसांनी लक्षात येतं की आपल्याला त्या अशाश्वत गोष्टींसाठी इच्छाच नाही राहिल्यात. आणि इतरांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा नकळतपणे जातो की आपल्याला अशाश्वत वस्तूंनी शाश्वत समाधान मिळणार कसं आहे. आणि कधी मग इतरांकडे जेव्हा जातो तेव्हा ते त्या अशाश्वत वस्तूंसाठी ज्या इच्छा आहेत त्या पण पूर्ण होतात. त्या इच्छा जर पूर्ण झाल्या तर त्या इच्छा पुढे वाढतात. त्याच्यातून निवारण नाही होत, त्याच्यातून सुटका नाही होत. सुटका होणं गरजेचं आहे. अजून कोणाला आठवतात मागच्या वेळेसचे महत्वाचे पॉईंट? अबुद्धी आणि अल्पबुद्धी लोक. अल्पबुद्धी आणि अबुद्धी यामध्ये पण आपण चर्चा केली. अजून कोणाला आठवतं? श्रीकृष्ण हे शरीर रूप आहे. जसे विक्रांत बोलतात. मग आपण त्या फॅक्टरी किंवा गोडाऊन आणि एक दुकानाचं बघितलं तर ते पण श्रीकृष्णांकडूनच येतं. येस बरोबर. श्रीकृष्णाने सांगितलं की लोक मला म्हणतात की माझा निराकार होतो म्हणून तर ते माझ्या हाताने आकारात आलं. तुम्ही कायम स्वरूपात आकारातच आहे. माझं एक आध्यात्मिक रूप आहे. तर प्रभुपाद त्यासाठी एक उदाहरण द्यायचे. लहानपणी कधी कधी साखरेचं चॉकलेट मिळतं मुलांचं. त्याला तो आकार असतो एका हत्तीचा. बघितलं? हत्तीच्या आकाराचं चॉकलेट किंवा वाघाच्या आकाराचं चॉकलेट. तर ते त्याचं त्या हत्तीची सोंड जरी अशी तोडली तरी ती पण साखरच आहे. पाय पण साखर आहे. तसं म्हणतात श्रीकृष्ण यांचं पूर्ण शरीर आध्यात्मिक आहे. आपलं शरीर आध्यात्मिक नाही. आपलं हे शरीर हे जड वस्तूच आहे आणि आत्मा हा कण मात्र आतमध्ये आहे. आणि त्या आत्म्यामुळे हे जे मृत शरीर आहे ऍक्च्युली आहे हे मृत शरीर. आता जसं बाहुलीमध्ये सेल टाकल्यावरती बाहुली चालते तसं आत्मा आहे म्हणून चालू आहे. नाहीतर आपला आत्मा वेगळा आणि शरीर वेगळे. पण श्रीकृष्णांचं पूर्ण शरीरच आध्यात्मिक आहे. तर ते श्रीकृष्णांनी स्पष्ट केलं की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धया परम भावम जानन्तो मम भूत महेश्वरम. हे पण म्हणत होते. तुम्ही म्हणत होता काहीतरी परेश शेट्टे. बेसिकली आपण
श्रीकृष्णांना जाणू शकत नाही आपल्या अज्ञानामुळे. स्वतःच्या प्रयत्नांनी श्रीकृष्णांना जाणणं शक्य नाही का? जसं आपण म्हणत होतो मागच्या वेळेस की जर आपल्याला लक्षात आलं की श्रीकृष्ण आध्यात्मिक आहेत, परमेश्वर आध्यात्मिक आहेत, तर आपण त्याला काय करतो, या भौतिक जगामध्ये जे काही अनुभव आहेत त्याला फक्त एक नाकारतो आणि अपोजिट बघायला जातो. पण श्रीकृष्ण पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह याच्या पलीकडे आहेत. ते इज नॉट जस्ट नेगेटिव्ह ऑफ दिस वर्ल्ड. या जगाच्या फक्त विरुद्ध सगळे पॉइंट जर बनवले तर दॅट इज नॉट कृष्ण. म्हणून जेव्हा आपण आपल्या बुद्धीच्या आकलनाने कोणाला तरी मोजमाप करायला जातो, त्याच्यामध्ये मॅक्झिमम आपण काय करणार, आपल्या बुद्धीची जेवढी पोच आहे तिथपर्यंत जाऊ शकतो आपण. तर म्हणून परमेश्वराला समजण्यासाठी परमेश्वराकडून जर ज्ञान मिळालं तरच ते शक्य आहे. आपण स्व इच्छेवर त्यांना जाणू नाही शकत. ते महत्वाचं आहे. सो थँक्यू. शेवटचा श्लोक जो होता, श्लोक क्रमांक 25, त्याचं सारांश रूप सांगणार, मला श्लोकाचं भाषांतर नकोय, पण एक सारांश काय भावना व्यक्त केली होती सांगणार कोणी? बघा, आज पण मी विनंती केली होती गीतासार ग्रुपवर की कृपया सर्वांनी एक लहानसं 600-700 ग्रामचं पुस्तक असेल हे, पण हे अमूल्य पुस्तक आहे. याच्यामध्ये जे ज्ञान दिलंय हे खरंच खूप दिव्य आहे. आपण एक पुस्तक तरी सोबत ठेवायला पाहिजे. काय सांगणार तुम्ही? सांगितलं श्लोक क्रमांक 25. नामं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको माम अजम अव्ययम्. त्याचं भाषांतर सांगणार. योगमायेने मी आवृत्त झालेलो आहे. ती पण त्याचीच माया आहे, कृष्णाचीच माया आहे. त्यामुळे तुम्ही मला जाणून पूर्णपणे घेऊ शकत नाही. सो माताजी इतक्यातच आले आहेत. मला वाटतं 1-2 प्रोग्राम पूर्वी आल्यात, पण त्यांनी बरोबर तो सारांश घेतला आणि खूप छान वाटलं. सो एक त्यांनी फक्त जे म्हटलं की ते जे आवरण आहे त्यांनी श्रीकृष्णांना आच्छादित नाही केलंय. नाम प्रकाश सर्वस्य म्हणजे लोक मला बघू नाही शकत. पण मागच्या वेळेस मी एक उदाहरण दिलं होतं, जसं सूर्याला आज सकाळी भरपूर ढग होते आणि आता संध्याकाळी चांगला प्रकाश आहे. ते जे ढग आहेत ते कोणाला आच्छादित करतायत हा प्रश्न आहे. मी उत्तर नाही देणार आहे. आपल्याला ढग सूर्याला आच्छादित नाही करत आहेत, ढग आपल्याला आच्छादित करत आहेत. तर ढगांमुळे आपण सूर्याला बघू नाही शकत आहे, पण ढग हे सूर्याला कव्हर नाही करू शकत, आपल्या डोळ्यांना कव्हर करू शकतात. तर मायाशक्ती जी आहे ती परमेश्वराला आवरण नाही करते, ती आपल्याला आवरण करते आणि त्या आवरणामुळे आपण परमेश्वराला बघू नाही शकत. सो नाहम प्रकाश सर्वस्यामध्ये मला तुम्ही बघू नाही शकत, पण मी आच्छादित होत नाही, परमेश्वर आच्छादित होत नाही त्याने. कारण तो कनेक्शन आहे आजच्या श्लोकाशी. मग ते जे बोलले नाहम प्रकाश सर्वस्य, त्याच्यामध्ये आपण उदाहरण दिलं ढगांचं. सो हे वाचा, तुम्ही वाचणार, सबनीस वाचणार. जर मायेच्या आवरणामुळे तुम्हाला बघणे सर्वांना शक्य नाही, मग हे आवरण तुम्हाला बघण्यापासून पण थांबवू शकते का? हा प्रश्न आपण विचारू शकतो. आवरण असल्यामुळे मी तुम्हाला बघू नाही शकत, पण नॉर्मली आवरणाचा पडदा असेल समजा, इथे जो पडदा लावलाय या काचेला, आपण तिथे नाही बघू शकत. आणि त्याची दुसरी गोष्ट पण आहे की ते पण आतमध्ये नाही बघू शकत. सो जनरली जो पडदा असतो तो दुतर्फी असतो. पण आजकाल कारमध्ये कधी कधी अशी ब्लॅक स्क्रीन मिळते. कशी असते ती? वन वे असते. आतमध्ये लोक बाहेर बघू शकतात. तर हा एक प्रश्न आहे भक्तांकडून की तुम्ही म्हणाले नाहम प्रकाश सर्वस्य, आम्ही तुम्हाला बघू शकत नाही, पण मग तुम्ही पण आम्हाला बघू शकत नाही का? तर त्यासाठी मग श्रीकृष्ण त्याचं उत्तर आजच्या पहिल्या श्लोकामध्ये देतात. श्लोक क्रमांक 24. वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. भाषांतर वाचणार, तुम्ही वाचणार भाषांतर. हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. शेवटचं जर वाक्य इथे म्हणतात माम तू वेदन कश्चन. म्हणतात मी सर्व काही जाणतोय. वेदाहम समतीतानि. आणि याच्यामध्ये मराठी अनुसरून काही शब्द आहेत. वर्तमानानी
भविष्याणी आणि सॉरी मला ते सो वर्तमान काळात जे काही चालू आहे ते सगळं जाणतो. कसं काय? कारण परमात्मा रूपामध्ये श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात आहेत. मग आपल्या भावना, आपले विचार सगळं काही श्रीकृष्ण होतं. वर्तमान ठीक आहे. भूतकाळात जे काही माहिती आहे ते कसं काय माहिती आहे? कारण तेव्हा पण ते होते ना सोबत. तर म्हणून आपण विसरू शकतो की आपल्या आयुष्यात मी 2 वर्ष वयाचा असताना, 3 वर्ष वयाचा असताना मी काय केलंय, पण परमेश्वर नाही विसरत. आणि म्हणून कर्माचे सिद्धांत जेव्हा आपण म्हणतो तर आपण म्हणतो की पण बघितलं कोणी आहे? साक्षी लागतो ना. कोर्टामध्ये जेव्हा आपण शिक्षा होते तेव्हा विटनेस लागतो. कोणी काही म्हणेल पण अनलेस देयर इज विटनेस इट कॅनॉट बी प्रूव्ड. मग विटनेस कोण आहे? तर परमात्मा स्वतः आहेत. तर म्हणून इतिहास आणि भविष्य कसं काय माहिती आहे परमेश्वराला? सो आपला एक जर आपण बदललो नाही किंवा आपण आपल्यामध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न नसून करत तर बेसिकली आपण एका मशीन सारखे जगत असतो. समोर काही आलं, गुलाबजाम माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे. गुलाबजाम आला की मी 2 तरी खाणारच. तर इव्हन आपल्याला पण एक अंदाज असतो राईट. पण याचा अर्थ हा नाही आहे की आपण स्वतःला बदलू नाही शकत. पण एक नॉर्मल जो माणूस आहे तो काय करेल याचा एक अंदाज असतो. आपण कधी कधी म्हणतो यांच्या समोर काही बोलू नकोस, बोललास की ओरडा कशा. थोडं प्रेडिक्टेबल असतं ना काही काही गोष्टी. तर श्रीकृष्ण म्हणतात सरासरी मला एक अंदाज आहे की कोण काय करणार आहे. तर आपण एक छोट्याशा अल्पबुद्धीने आपण थोडा अंदाज घेऊ शकतो. तर परमेश्वराला आपला लांब इतिहास माहिती आहे. मागच्या जन्मी आपण काय केलं, या जन्मी आपण काय काय केलं तेही आठवत नाही आपल्याला. पण श्रीकृष्णांना माहिती आहे मागच्या जन्मी आपण अशा परिस्थितीमध्ये काय प्रतिसाद दिला, या जन्मात आपण काय प्रतिसाद दिला होता. आणि तो प्रतिसाद देताना माझ्या मनामध्ये विचार काय होते. बळजबरीने आता फसलो म्हणून मी तो प्रतिसाद दिला की जाणून बुजून प्रतिसाद दिला. समजा कोणी माझ्याशी उलट बोलले तर कधी कधी फ्रस्ट्रेशन मध्ये मी कधीतरी उलट उत्तर देईन की नाही, जाणून बुजून टोमणा मारेल. दॅट ऑल्सो कृष्णा नोज की हा त्या परिस्थितीमध्ये फसला होता म्हणून ते तसं बोलला ते चुकीचंच बोलला, उलट उत्तर दिलं ते चुकीचंच दिलं. पण फसला आणि असा एकदम हताश झाला आणि फ्रस्ट्रेट झाला त्याच्यामुळे त्यांनी उलट उत्तर दिलं की मोजमाप करून शांत चित्ताने थंड डोक्याने असे एकदम काटेरी शब्द वेचले बुद्धीतून आणि ते टोमणं मारलं. सो आपल्याला तर कमीत कमी बाहेरच्याच गोष्टी दिसत आहेत पण परमेश्वराला आतमधल्या भावना पण कळतात. त्याच्यामुळे कुठल्या परिस्थितीमुळे कोण कसा वागेल यासाठी आपल्याकडे जेवढं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती पटीने श्रीकृष्णांकडे ज्ञान आहे. मग आता समजा श्रीकृष्णांना आपल्याला तर नाही माहिती की कोण उलट उत्तर का दिलं. एकदम असं हताश होऊन दिलं की जाणून समजा हताश होऊन दिलंय म्हणजे त्या माणसाचा जो चांगुलपणा आहे तो अजून नष्ट नाही झालाय. पण त्याला असं एकदम गळायला आपल्याला काय आपण थोडं करणारच ना तसं आहे. पण जर कोणी थंड डोक्याने विचार करून मुद्दामून कोणाला तरी त्रास देण्यासाठी टोमणा मारत असेल ते पण श्रीकृष्णांना माहिती आहे. श्रीकृष्णांना माहिती आहे पुढच्या वेळेस जर याला कोणी अशी काही परिस्थिती झाली तर हा चांगलाच दुसऱ्यांना काहीतरी वाईट बोलेल म्हणून. सो कदाचित आपल्याला फक्त बाह्य आपले व्यवहार अपेक्षित सांगता येतात. अशा परिस्थितीमध्ये हा व्यक्ती आहे ना मला माहिती आहे कसं वागेल. पण परमेश्वराला फक्त बाह्य कृती नाही माहिती आहेत, त्याच्या मागे आपले हेतू काय ते माहिती आहेत, त्याच्यामध्ये आपण काय काय प्लॅनिंग केलं ते माहिती आहे. त्यावरून तर चांगलाच अंदाज लावतात परमेश्वर की हा भविष्यात काय करणार आहे. तर म्हणून परमेश्वर इथे म्हणतायत मी सर्व समतीतानी म्हणजे भूतकाळात झालेले, वर्तमान काळात झालेले, भविष्य आणि भविष्य काळात घडणारे हे सर्व काही मी जाणतो. पण शेवटची एक ओळ श्रीकृष्णाने लिहिली माम तू वेदन कश्चन. सो श्रीकृष्ण म्हणतायत मला सर्वांची माहिती आहे, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, परंतु मला कोणी तर छोटासा कॅमेरा आहे तो कुठेतरी लपलेला आहे, सगळं काही नोट करतोय तो. आपण काय हसतोय, आपण काय करतोय, सगळं काही नोट करतोय. तर विचार करा हे तर हा जो कॅमेरा आहे हा तर फक्त चेहऱ्यावरचे हावभाव नोट करतो. हा तर मानसिक आपले जे उतार चढाव आहेत ते नोट करतो. आणि नजरेआड असलेल्या एखाद्या कॅमेऱ्यासारखा परमात्मा कधी कधी सोनाऱ्याच्या दुकानामध्ये खूप सारे कॅमेरे असतात. इथे 2च आहेत पण सोनाऱ्याच्या दुकानात खूप असेल ते अनेक कॅमेरा कोणाला माहितीच नसतात पण तो सगळं रेकॉर्डिंग करत असतो. अशा प्रकारे या अशा कॅमेऱ्याला किती लोक जाणतात. असे जर सोनाऱ्याच्या दुकानात गेले किती कॅमेरे असेल असे किती लोक जाणतात की इथे किती किती कॅमेरे आहेत. तो मालक
आणि कदाचित तो जो मॅनेजर असेल तो कदाचित नोकरांना पण माहीत नसतं. मग तसंच परमेश्वर सगळं काही बघतायत आणि परमेश्वराला सगळं काही ज्ञात आहे, पण परमेश्वर बघतायत हीच मुळात गोष्ट लोकांना स्वीकार नाही आहे. का? कारण जसं आपण ते स्वीकार केलं की परमेश्वराला सगळं काही माहिती आहे, माझ्या मनातले विचार माहिती आहेत, माझ्या मनातल्या भावना माहिती आहेत, एक अस्वस्थपणा येतो. म्हणजे पूर्ण रिपोर्टच रेडी आहे माझा. पण ऍक्च्युली समजा आपलं मन साफ असेल आणि आपण जाणून बुजून कधी कोणाचं वाईट नसेल केलं, तर जेव्हा आपण ऐकतो की परमेश्वर सर्व काही माहिती आहे, आपण ऍक्च्युली शाश्वती मिळते की जर परमेश्वराला सगळं काही माहिती आहे आणि मी जाणून बुजून आजपर्यंत कधी कोणाला त्रास नाही दिलाय, ऍटलीस्ट जाणून बुजून तरी, कळतपणे तरी, नकळतपणे झाला असेल माझ्याकडून नक्की, पण जाणून बुजून तरी नाही दिलाय, तर किती तो गारवा लागतो की परमेश्वराला सगळं काही माहिती आहे. जर यदा कदाचित कोणी मला काही त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल आणि जर मी परमेश्वराला याचना केली की नकळतपणे काहीतरी झालं असेल पण मी जाणून बुजून कधी नाही केलं, तर कमी कमी तुम्ही मला कृपा द्या, तर त्या सुरक्षिततेची एक शाश्वती आपल्याला. तर तीच भावना, तेच ज्ञान, वेदाहम समतीतानी, मला सर्व काही माहिती आहे, तीच भावना कोणाच्या तरी अस्वस्थ करू शकते आणि कोणाला तरी अगदी शांत करू शकते की नाही, परमेश्वर आहेत ना, सगळं काय होईल. पुढील 4 श्लोकामध्ये मग आता मायाशक्तीवर चालू होत आहे. मायाशक्ती कशी आच्छादित करते आपल्याला, मग जीवात्मा मायाशक्तीद्वारे कसा काय आच्छादित होतो आणि कशा प्रकारे मुक्त होऊ शकतो हे सांगितले. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम् सर्गे यान्ति परन्तप. हे परंतप भारतात इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. सो कशामुळे मग आपल्यावर हे मायेचं आवरण झालंय, तर कधी कधी बोलता उदाहरण दिलं असेल, खूप मोठी ज्वाळा आहे, खूप मोठा अग्नी आहे, त्याच्यातून ठिणगी निघते कधी कधी. ती ठिणगी जी आहे त्याच्यावर जर पाणी पडलं तर ती ठिणगी विझते, पण त्या एवढ्या मोठ्या ज्वाळेवर जर आपण पाणी टाकलं तर पाणी कदाचित बाष्प होईल, पण त्या अग्नीला काही नाही होत. तसं जो कण आहे, कण आच्छादित होऊ शकतो, पण तो कण ज्या मोठ्या शक्तीतून, मोठ्या रूपातून निघालाय, उदाहरण जे देतोय आपण, त्याला आच्छादित नाही करू शकतो. म्हणून परमेश्वराची मायाशक्ती आहे, ती मायाशक्ती परमेश्वराला आच्छादित नाही करू शकत, पण ती मायाशक्ती परमेश्वराच्या छोट्या अंशाला आच्छादित करू शकते. पण मायाशक्ती ही परमेश्वरावर कधी हेवी नाही होऊ शकत, त्यांच्यावर कधी याचा त्रास होऊ शकत नाही. मग आपल्यावर कुठून काय, कसं काय सुरू झालं हा पण एक प्रश्न आहे. कारण कुठल्याही गोष्टीला समाप्त करायचं असेल तर मग हे माहिती पाहिजे की सुरू कसं झालं, त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येईल की समाप्त कसं करायचं. मग मला जर मायाशक्तीतून मुक्त व्हायचं असेल तर मग सुरू कसं काय झालं हे माहिती पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी आता परमेश्वर म्हणतात इच्छा द्वेष समुत्थेन. सो याचे 2 स्तर आहेत समजून घेण्याचे. एक आहे ते श्रीकृष्ण यान संबंधी, आपण श्रीकृष्णांशी संबंधी आपण याच्यावर आधी चर्चा करणार आहोत. तर काय आहे की आध्यात्मिक जगत सोडण्याची 2 कारणे. कारण नेहमी आपण म्हणतो ना, आपण परमेश्वरासोबत होतो, मग या जगामध्ये आलोय, आता आपण सोडलं कशाला, हा प्रश्न इतका लोकांना विचारण्यासारखा येतो की जे काही आपण एवढ्या गोड, एवढ्या निर्मळ, एवढ्या प्रेमळ श्रीकृष्णांसोबत होतो, मग त्यांना सोडून आलो कशाला इथे. मग त्यासाठी श्रीकृष्णांनी इथे एक उत्तर दिलंय की इच्छा द्वेष समुत्थेन. समुत्थेनाला काय म्हणतात, उद्भवणाऱ्या. तर म्हणून इच्छा म्हणजे की परमेश्वराशी काही वैर नाही, परमेश्वरासोबत काही प्रॉब्लेम नाही, परमेश्वर खूप गोड आहेत, खूप छान आहेत, खूप चांगले आहेत, पण एक कुतूहल की परमेश्वराच्या व्यतिरिक्त काहीतरी बघतो मी, काहीतरी कुठे काही वेगळं काही अस्तित्व आहे का, कुठे काही वेगळं जग आहे का जिथे परमेश्वर नाही आहेत, आणि त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. सो त्याच्यामध्ये परमेश्वराच्या विरुद्ध काही भावना नाही आहेत,
फक्त एक जिज्ञासा म्हणतो तसं. आणि दुसरं आहे की स्पष्ट द्वेष. हे सगळे इथे परमेश्वराचं नामस्मरण करतायत. सगळा जो स्वयंपाक होतो तो सगळं परमेश्वराला अर्पण होतो. थोडं तरी काहीतरी माझ्यासाठी व्हायला पाहिजे. तो द्वेषाची एक छोटीशी भावना. या 2 कारणांमुळे परमेश्वर आपल्याला म्हणतात की आपण आध्यात्मिक जगत सोडून या भौतिक जगतामध्ये प्रवेश केला. तुरुंगामध्ये प्रवेश कसा काय होतो की सगळं काही छान चालू आहे माणसाचं, आपण आपलं जीवन जगतोय आणि जीवन जगता जगता कधीतरी एक तिथे नेहमी ना तो दरवाजा बंद असतो या जागेचा. काही काही असतात ना बार वगैरे काय काय असतात त्याच्या नेहमी दरवाजे बंद असतात आणि बाहेर असे 2 कोणतरी असे स्ट्रॉंग असे मोठे लोक असतात. ते कधी कधी कुतूहल होतं मुलाला. 21-22 वर्षाचा मुलगा असेल, त्याला माहिती नाही काय आहे इथे आतमध्ये काय आहे, आता माहित नाही काय आहे. तो आतमध्ये कधी गेला पण सडनली ही फाईंड्स इन अरे बापरे मला ते हे इज व्हेरी स्ट्रेंज एन्व्हायरमेंट आणि मला अजिबात. पण सो दॅन ही गेट्स कॉट लाईक दॅट. आणि कधी कधी की आई वडिलांपासून त्याला पळून जायचं असेल चांगलं तर द्वेष इज नॉट एक्झॅक्टली वाईट भावना, पण कधी कधी कंटाळून नियम किंवा जे काही असेल वेगवेगळे कारणं असतात. तर एक कुतूहल असेल किंवा एक द्वेष असेल. तसं आई वडिलांना सोडून आपण भौतिक जगतामध्ये आपलं पतन झालंय. मग आपण सध्या कुठे आहोत? मग आता या क्षणी आपण कुठे आहोत? तर एकीकडे एक टोक आहे इच्छेचं आणि एकीकडे द्वेषाचं. हे याच्यामध्ये नकारात्मकता नाही आहे पण त्यामध्ये नकारात्मकता आहे. तर आपण कुठे आहोत या स्पेक्ट्रम, या अशा लांब या क्षेत्रामध्ये या 2 टोकांजवळ किंवा मध्ये आपण कुठेतरी असू शकतो. सो 0 इच्छा 100% द्वेष असू शकतो, 100% इच्छा आणि 0 द्वेष असू शकतो. किंवा आपण जेव्हा इथे आलो तेव्हा 50% इच्छा असेल आणि 50% द्वेष, काही असू शकतं, मधलं काही असू शकतं, कॉम्बिनेशन पण असू शकतं. तर जे काही आहे आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. आजार कुठून झाला हे समजणं गरजेचं आहे, पण त्याच्यावर मग आता किती मदत करणार. तर म्हणून एक माहिती म्हणून आपल्याला हे महत्वाचं आहे. तर हळूहळू आपल्याला काय करायचं आहे आता, जर इच्छा आणि द्वेष यामध्ये आपण कुठेतरी आहोत तर 2 काहीतरी गोष्टी आपल्याला करायला लागतील. तर काय करायला लागेल सांगणार कोणी? याच्यावर विचार करू. तर एक सिंपल आहे, द्वेष टाळायला लागेल. परमेश्वराबद्दल त्याच्या त्या स्वभावाबद्दल जर मनामध्ये कुठे काही प्रश्न किंतु परंतु असतील तर त्यासाठी उत्तरं शोधायला लागतील की या स्वभावाला परमेश्वराच्या कसं समजून घ्यायचं, मग परमेश्वराने असं का केलं. ते जर समजून घेतलं तर हळूहळू जी काही नकारात्मकता आली असेल ती कमी होईल. आणि इच्छा याला काय उपाय आहे? हा तर माताजी म्हणतात की इच्छेची डायरेक्शन चेंज करायला पाहिजे. इथे प्रॉब्लेम काय होता, इच्छा जी होती ती परमेश्वराला सोडून इच्छा केली. तर इच्छा सोडायची नाहीये पण इच्छेला श्रीकृष्णांना अनुरूप करायचंय. तर कमीत कमी एक असा आपण स्वतःला एक संकल्प करू शकतो की जेव्हा पण मी काही इच्छा करीन तर तेव्हा एक स्वतःला स्वपरीक्षण करीन की ही इच्छा परमेश्वराला अनुसरू नये की परमेश्वराला सोडू नये. तर इच्छा करीन मी पण परमेश्वराला अनुसरून इच्छा करीन. तर असे हे जर 2 आपण थोडे मनातल्या मनात जर विचार केले तर मग या 2 गोष्टींवर ते औषध आहे. तर हे आहेत मायकल जॅक्सन. तर एकदा अमेरिकेमध्ये काही भक्त जेव्हा पुस्तक वितरण करत होते, भगवद्गीता जयंती असते तेव्हा पुस्तक वितरण करतात. तर तेव्हा हा जो कृष्ण म्हणून पुस्तक आहे हे त्यांना दिलं अमेरिकेमध्ये. तर त्यांनी जेव्हा ते बघितलं तेव्हा म्हणाले कोण आहे ते? म्हणजे हा प्रियकर आहे आणि ही प्रेयसी आहे आणि याच्याबद्दल आहे हे पुस्तक. तर ते म्हणाले तिची सुंदर मुलगी आहे ना तिच्या बाजूला जो आहे त्याला बाहेर काढा आणि मला तिथे टाका. तर तुमचे या वर्षीचे जितके तुम्ही पुस्तकं छापले ते मी विकत घ्यायला तयार आहे. सो स्पॉन्सर करतोय बेसिकली की तुम्ही कुठे हे एक पुस्तक वितरण करताय, मी तुमचे सगळे पुस्तकं विकत घेतो, फक्त तो जो मुलगा आहे तिथे त्याच्या जागी माझं चित्र पाहिजे म्हणून. सो ऑब्व्हियसली ते भक्त जे ते तिथून मग निघून गेले. पण ही गोष्ट का सांगितली की मग तो किती ती भावना आहे की नाही इथे ना मी पाहिजे म्हणून. तर कधी कधी आपल्यामध्ये ती तशी स्पष्ट भावना नसेल की राधाराणीच्या बाजूला मी पाहिजे म्हणून. पण कधी कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये
जेव्हा आपल्या कंट्रोल पलीकडे काही काही निर्णय होतात, तेव्हा आपण असे एकदम क्रोधित होतो की हे माझ्या परवानगीशिवाय कसं काय होऊ शकतं. सो दॅट इज दॅट कंट्रोलरशिप, की ना प्रत्येक गोष्ट माझ्या नियंत्रणाखाली पाहिजे, प्रत्येक गोष्ट माझ्या अनुसार पाहिजे. आपण प्रयत्न करू शकतो आणि प्रयत्न करायचे पण आहेत, कारण आपल्याला त्या परिस्थितीला कसं सोडवायचं आहे, त्याच्या मागे त्याचा इतिहास काय आहे ते सगळं माहिती असतं आणि चांगलं काय आहे ते माहिती असतं, त्यानुसार आपण पण यदा कदाचित आपण सगळं प्लॅनिंग करून पण जर जीवन आपल्या म्हणण्याला दाद देत नाहीये, तेव्हा आपण काय करतो? तेव्हा ना रात्री झोप येत नाही आणि तेव्हा कोणावर चिडचिड तर करू शकत नाही, कारण माहिती असतं यांच्यामुळे पण नाही झालं आणि यांच्यामुळे पण नाही झालं. पण जो समोर भेटतो त्याला अग्नी मिळतेच. मग कधी मुलं असतील किंवा कधी आई वडील असतील, म्हातारे विचारे अवलंबून असतात, असं काय झालं. पण ऍक्च्युली त्याचं कारण काय असतं की आपल्याला श्रीकृष्ण नाही बनायचंय, पण श्रीकृष्णांची जी पोस्ट आहे ही श्रीकृष्णांच्या अनुमतीशिवाय एक पाणी हलते, परमेश्वराशिवाय काही हलत नाही. तो जो द्वेष आहे तो तात्विक द्वेष आहे, हा भावनिक द्वेष नाही, की मला श्रीकृष्णांची पोझिशन पाहिजे, की सगळं काही माझ्या अनुसारच व्हायला पाहिजे. पण जेव्हा आपण हे समजतो की माझ्या जीवनाचा नियंत्रक मी नाहीये, एक सिनेमा आहे किंवा एक ड्रामा आहे, त्या नाटकामध्ये एक पात्र आहे, एक कोणतरी विद्यार्थी आहे, एक शिक्षक आहे वगैरे. तर शिक्षक काय बोलेल हे ते शिक्षकांनी ठरवलंय की कोणी ठरवलंय? सो एक दिग्दर्शक असतो आणि त्याच्याकडे पूर्ण स्क्रिप्ट असते आणि त्याने सांगितलेलं असतं की तू असं बोलायचंय आणि तू या व्यक्तीकडे बोलून बघायचं, या व्यक्तीकडे बोलून नाही बघाय. तर प्रत्येक ना काय बोलायचंय, कसं वागायचंय, काय तेवढंच बोलायचंय, कारण तो जो शब्द आहे त्याला पुढच्या अंकामध्ये एक कनेक्शन असतं. सो ऍक्च्युली इट इज अ स्क्रिप्ट, राईट. सो मग त्याला जर आपण चेंज करायला गेलो त्या स्क्रिप्टला, मग काय होणार? समजा त्या ड्रामा आर्टिस्टला वाटलं थोडंसं जरा हे एकदम सिम्पलच होत आहे, थोडंसं एक शब्द मी टाकतोच त्याच्यासाठी चांगला झटका बसेल, तर तो डायरेक्टर जो आहे चला आउट होईल. सो बेसिकली जेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की यामध्ये ना भरपूर पात्र आहेत, एक पात्री नाटक असेल तर बेसिकली तुम्ही जर काही चुकलात तर तुमच्या पुढच्या डायलॉगमध्ये तुम्ही ते सावरू शकता. पण समजा मी माझ्या डायलॉगमध्ये काही चुकलो आणि माझ्या पुढे जर हे बोलणार असतील, यांना आता ना ते बोल आता याला काय उत्तर द्यायचं, कारण यांनी स्वतःच उत्तर दिलं त्या प्रश्नाचं. मग मी प्रश्न दिला तर ते उत्तर देईल आणि मी बोलता बोलता त्याचं उत्तर पण दिलं तर माझं त्याच्यासाठी बोलण्यासाठी काही राहतच नाही. आणि त्यांनी जर ते उत्तर नाही दिलं, त्याच्यावर एक कॉमेडी जी असते ती बंद झाली, तर सगळं कन्फ्युजन होतं. म्हणून जेव्हा आपल्याला लक्षात येतं की या पूर्ण या जगामध्ये मी फक्त एक पात्र आहे, मी दिग्दर्शक नाहीये. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की दिग्दर्शकानुसार सगळं काय चालू आहे, तर प्रत्येक पात्राचे प्रत्येकाचे डायलॉग्स प्रत्येक पात्राला माहिती असतात का? एका नाटकामध्ये 20 पात्र आहेत, त्या 20 पात्रांचे सर्व डायलॉग्स सर्व 20 पात्रांना माहिती आहेत का? मी जेव्हा एंट्री करीन तेव्हा माझ्या पुढे आणि मागे 2-3 जे पात्र असतात त्यांचे डायलॉग मला माहिती आहेत, त्यांच्याशी मला कोऑर्डिनेट करायचं आहे आणि माझ्या डायलॉग्समध्ये मला एनर्जी टाकायची आणि निघून जायचं. आणि माझ्या 2-3 तासाचं नाटक आहे, माझा पहिलेच 15 मिनिटामध्ये आहे आणि माझ्या बोलल्यानंतर मी एक्झिट केल्यानंतर 2 तासांनी एक पात्र येणार आहे. त्याचे डायलॉग्स मला माहिती असतात का? मग मी कधी कधी काय करतो माहितीये का, मी स्वतःच काहीतरी बोलतो आणि त्यासाठी कन्फ्युजन करतो. दिग्दर्शक म्हणतो अरे तुला नव्हतं ते, वेट थांब. तर म्हणून कधी कधी असं आपल्याला वाटतं की ही सिच्युएशन हाताबाहेर चालली आहे, ही गोष्ट तुमच्या हाताबाहेर चालली असं तुम्हाला वाटतंय, पण ती कोणाच्या हाताबाहेर नाही चालली आहे. दिग्दर्शक इज इन कंट्रोल, श्रीकृष्णांच्या हाताबाहेर नाही चालली आहे. पण तिथेच तो फ्रिक्शन आहे, संघर्ष कुठे आहे? माझ्या हाताबाहेर चालली आहे. म्हणून मी म्हटलं की ते आहे की मला श्रीकृष्णांच्या त्या सीटवर बसायचं आहे. जेव्हा आपल्या लक्षात येतं की मला माझं पात्र करायचंय, मला माझे कर्तव्य करायचे आहेत, मला माझं जे काही बोलायचंय ते बोलायचंय, त्याला दुसरा व्यक्ती काय प्रतिसाद देतो, दुसरा व्यक्ती त्याला कसं ऐकतो, त्याला काय 4 गोष्टी त्याच्या करतो, दॅट इज नॉट इन माय हँड्स. मला दिग्दर्शकासमोर जर मी गेलो आणि दिग्दर्शकाने म्हटलं अरे ते तो जो होता तो 19वा जो पात्र होता त्यांनी काय गडबड केली सगळी, तर ऍटलीस्ट आय शुड बी एबल टू से
माझा जी एंट्री आणि एक्झिट होती ती पहिल्या 15 मिनिटामध्ये होती आणि तेव्हा माझे जे सगळे डायलॉग्स होते रेकॉर्डिंग केलेले आहे, बघा मी काय चुकलो का. तर मग तो म्हणेल हो तुला हे वाक्य बोलायचं होतं ते बरोबर बोललास, दुसरं वाक्य खाली बघून बोलायचं होतं ते बरोबर, तुझी चूक नाही. माझी चूक नाही आहे माऊथ. मग ती ते 19व्या पात्रांची चूक केली ती कशामुळे केली, कदाचित 17व्या पात्राने काहीतरी केलं असेल माहीत आहे, पण कमीत कमी दिग्दर्शकासमोर जाऊन मी तरी हात जोडून म्हणू शकतो माझ्याकडून मी काहीही चूक केली नाही, त्यांनी काय ऐकलं त्यांनी काय केलं ते त्याच्यावर आहे, तुम्ही त्याच्याशी डील करा. सो हा प्रामाणिकपणा आपल्यामध्ये कधीही येऊ शकतो जेव्हा माझ्याकडून काय शक्य आहे ते मी प्रामाणिकपणे करीन आणि त्याला कोण काय बघतोय आणि काय करतोय हे प्रत्येकावर स्वतःचं ठरवायचं आहे. माझे हेतू मनात माझे जे हेतू आहेत ते कधी चुकीचे नसावेत, माझे शब्द कधी चुकीचे नसावेत आणि जाणीवपूर्वक मी कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न नाही करायला पाहिजे. तरीही मिसअंडरस्टँडिंग होणार, तरीही गैरसमजुती होणार, पण त्या गैरसमजुती व्हायला पाहिजे, ती गैरवर्तणूक नाही पाहिजे. आपण अनेक वेळा गैरवर्तणूक करतो आणि गैरवर्तणूक झाल्यानंतर आपण म्हणतो की त्यांची गैरसमजूत नाही. गैरसमजूत होते जेव्हा वर्तणूक बरोबर असेल त्याची गैरसमजूत होते, गैरवर्तणुकीची गैरसमजूत होत नाही. गैरवर्तणुकीची गैरसमजूत ही योग्य समजूत आहे. सो म्हणून आपण सगळे छोटे छोटे एक एक पात्र आहोत, आपण त्याच्यामध्ये इतके कन्फ्यूज होतो आणि आपण इतके त्याच्यात ॲजिटेट होतो की त्यांनी असं का केलं, त्यांनी असं केलं, त्याला विचारायला पाहिजे, मी काय नाही केलं. तो अशा प्रकारे जर आपण आपलं जीवन आपले कर्तव्य आपल्याकडून जे शक्य आहे त्याच्यावर जर भर दिला, त्याच्यावर जर फोकस केला, मग आपलं मन जे आहे ते शांत राहतं. पण अर्धा वेळ आपण इतरांनी काय बोलायला पाहिजे, इतरांनी कसं वागायला पाहिजे याच्यावर भर देतो आणि त्याच्यामुळे आपण जे करू शकतो याच्यावर भर देऊ शकत नाही आणि म्हणून मग आपण गडबडतो. सो श्रीकृष्णाची जी जागा आहे ती श्रीकृष्णांनाच द्यायला पाहिजे आणि आपण आपली जी जागा आहे ती आपण आपली जागा करायला पाहिजे. तर श्रीकृष्णांच्या काळात हा एक राजा होता, याचं नाव होतं पौंड्रक म्हणून. हा कोण होता, वसुदेव जे आहेत वसुदेवांच्या 13 पत्नी होत्या, त्यातली एक आहे देवकी, एक आहे रोहिणी, रोहिणीपासून मग बलराम झाले. तसं अजून एक त्यांची पत्नी होती, त्याचा मुलगा होता तो, त्याचं नाव पौंड्रक. तर हा काय म्हणायचा, बेसिकली तो वसुदेवांचा मुलगा आहे म्हणून एका अर्थाने त्याला पण नाव लागू होतं वासुदेव. जसं श्रीकृष्णांना देवकी आणि वसुदेवच्या पुत्राला श्रीकृष्णांना म्हणतो वासुदेव, तर वसुदेव पुत्र म्हणून वासुदेव. तर वासुदेव हे जे शब्द आहे, हा जो नाम आहे, हे वसुदेवाच्या प्रत्येक मुलाला लागू होतं. तर याला काय लक्षात आलं की हे श्रीकृष्ण खूप फेमस आहे. मग यांनी म्हटलं मी खरा वासुदेव आहे आणि तो जो आहे तो खोटा वासुदेव आहे. तर अशा प्रकारे यांनी जेव्हा पहिल्यांदा तो विचार मांडला तेव्हा याचे जे सगळे मंत्री वगैरे होते ते म्हणाले हो बरोबर आहे साहेब, तुम्ही खरे वासुदेव आहात आणि टेक्निकली त्यात काही चुकीचं नाही आहे. एक उदाहरण देतो मी. एकदा एका मित्राला माझ्या 10-15 वर्ष आधीचे जेव्हा घरी होतो तेव्हाचे भरपूर वर्ष झाले, तो ड्रायव्हिंग करता करता बाईक जोरात चालवता फास्ट, त्याला पोलिसांनी पकडलं. तर हा म्हणतो 1 मिनिट तुला माहिती आहे का मी कोण आहे काय. त्याने फोन काढला आणि एका नामवंत पॉलिटिशियनचं नाव होतं त्याच्यावर, त्याला फोन केला. तर नाव जे आलं फोनवर ते खूप मोठं नाव आलं. ऍक्च्युली ते त्याच्या मित्राचं नाव होतं, कारण ते जे मोठं नाव आहे ते कोणाचंही असू शकतं. तर ते पोलिसांनी बघितलं अरे बापरे हे काय म्हणून, अरे सोड काय करतोयस तू. तर फक्त त्या नावामुळे तो घाबरला, पण ऍक्च्युली व्यक्ती दुसराच होता तो. तसं हा जो आहे हा नाव वासुदेव आहे पण व्यक्ती कोण आहे वासुदेव, श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्व काय आणि मी फक्त वसुदेव पुत्र म्हणून. तर हा म्हणतोय मी वासुदेव आहे. मग याच्या सगळ्या मंत्र्यांनी म्हटलं बरोबर आहे साहेब तुमचं बरोबर आहे. मग यांनी खोटी बासुरी घेतली आणि याचं रूपही काही आकर्षक नव्हतं. मग ते त्यांच्यासारखं जसा मोरपंख लावायला सुरुवात केली. एक दिवशी यांनी काय केलं असेल, यांनी पत्र लिहिलं श्रीकृष्णांना आणि म्हणाला तू खोटा वासुदेव आहेस, मी खरा वासुदेव आहे आणि तुझी हिंमत असेल तू युद्धात ये म्हणून. तर श्रीकृष्णाने ते जेव्हा पत्र वाचलं तेव्हा श्रीकृष्णांना हसू आलं. म्हटलं बघूया काय, म्हणजे आनंद झाला त्यांना की अरे बऱ्याच दिवसापासून कोणी काय मस्करी अशी काय छान हास्यरस कोणी काय केला नव्हता. मग जेव्हा युद्धभूमीत आले तेव्हा बघितलं तर पौंड्रकनी काय केलं होतं, कार्पेंटर कडून 2 खोटे हात बनवले होते आणि ऍक्च्युली असे इथे खांद्याला, हे सगळं भागवतामध्ये ऍक्च्युली म्हणजे त्याला तो सेल्फ इल्युजन म्हणतात, सेल्फ डिल्युजन,
की स्वतःच्या विचारांमध्ये तो कुठे भरकटलाय त्याला ते सांगायला कोणीच नाहीये. असे खोटे हात लावले आणि त्याच्यावर खोटा चक्र होता. आणि मग श्रीकृष्ण म्हणतोय काय हिंमत असेल तर ये समोर म्हणून. मग श्रीकृष्ण म्हणाले आलो ना समोर, आता हिंमत असेल कुठे लपून नाही आहे मी तुला काय व्हॉट्सअप मेसेज नाही पाठवलाय, आलो समोर, बोल आता काय करायचंय म्हणून. मग म्हणाला चल आता मी तुला दाखवतो काय करतो म्हणून. तर अशा प्रकारे श्रीकृष्णांवर त्यांनी आक्रमण केलं. आता तसं काही झालं नाही. आणि मग श्रीकृष्णाला लक्षात आलं की याला माझी पोझिशन घ्यायची आहे, मला मी बनायचं याला. मग श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र टाकून सर्वांच्या समोर त्याला शिरच्छेदन केलं. तर अशा प्रकारे हा एक पौंड्रक वासुदेव म्हणून होता. आणि दुसरा हा तर फेमस व्यक्ती आहे, तर शिशुपाल आहे. शिशुपाल तर लहानपणापासूनच श्रीकृष्णांच्या विरुद्ध बोलते, पण श्रीकृष्णांनी त्याच्या आईला एक वचन दिलं होतं की नाही काही हरकत नाही, 99 तरी गुन्हा आहे मी माफ करेन. तर हा एक यज्ञ होता, याचं नाव होतं राजसूय यज्ञ. आणि या राजसूय यज्ञाला एक राजा कधी आयोजित करतो, असूया म्हणजे द्वेष. तर राजसूय म्हणजे तो राजा ज्याच्या प्रती इतर कोणाही राजाला काही आपत्ती नाही. म्हणजे सर्व राजांनी या राजाचं अधिपत्य स्वीकारले. तर ते युधिष्ठिराला ते राजसूय यज्ञ करायचं होतं. आणि ते राजसूय यज्ञ करण्यामध्ये ते यज्ञ जेव्हा सुरू होतं तेव्हा सगळ्यात मोठ्या व्यक्तीची एक विधी असते, त्याला म्हणतात अग्रपूजा. अग्रपूजा म्हणजे सगळ्यात आधी कोणाची पूजा करायची. तर त्याला त्यांनी श्रीकृष्णांना निवडलं होतं. आणि त्या राजसूय यज्ञामध्ये परशुराम उपस्थित होते, त्या राजसूय यज्ञामध्ये शंकरजी उपस्थित होते, त्या राजसूय यज्ञामध्ये ब्रह्मदेव हे उपस्थित होते. पण युधिष्ठिराने काय म्हटलं, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला श्रीकृष्णांची अग्रपूजा का करायची आहे की मला जर कोणाला काही डाऊट असेल तर त्यांना लक्षात येईल की श्रीकृष्ण हे दिसायला साधारण आहेत पण हे तेच विष्णू आहेत. हे जेव्हा शंकरजींच्या उपस्थितीमध्ये जेव्हा श्रीकृष्णांची पूजा होते, अग्रपूजा म्हणजे शंकरजी त्याला स्वीकार करते. ब्रह्मदेवांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा श्रीकृष्णांची अग्रपूजा होते, जर ते चुकीचं असेल तर ते थांबणार तिकडे. तर म्हणून त्यांनी श्रीकृष्णांची अग्रपूजा सुरू केली. आणि जशी श्रीकृष्णांची अग्रपूजा सुरू केली, शिशुपाल ते सहन नाही झालं. शिशुपालने मग सुरू केलं की यांनी काय गोवर्धन पर्वत उचलला, एक छोटस दगड उचलला असेल, यांनी काय कालिया नागाला मारलं, यांनी काय पाण्यातल्या विषारी नसणाऱ्या सर्पाला मारलं असेल. अशा प्रकारे एका पाठोपाठ एक त्यांना वाईट शब्द बोलायला सुरुवात केली. कारण त्याला ते सहन नाही झालं की आपल्याला ज्याच्याप्रती द्वेष आहे त्याला जर मान सन्मान मिळाला तर तो सगळ्यात मोठा त्रास होतो. म्हणून श्रीकृष्णांनी मग जेव्हा 99 गुन्हे त्याचे संपले तेव्हा सर्वांच्या देखत त्याला सुदर्शन चक्राने संपवलं. तर द्वंद्व म्हणजे आपले जे पहिले द्वंद्व आहे ते आहे की भगवंत यांच्या इतर कोणा गोष्टीकडे आकर्षित होणे. तर तिथे आपलं सुरुवात झालं, ते जे इच्छा म्हणत होतो मी ते. तर श्रीकृष्णांनी या श्लोकामध्ये सांगितलंय, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. द्वंद्व म्हणजे दोन गोष्टी. तर काही साधारण द्वंद्वांची काही उदाहरणं देणार तुम्ही. द्वंद्व कशाला म्हणतात? सुख दुःख हे द्वंद्व आहे, आत बाहेर हे द्वंद्व आहे, दिवस रात्र हे द्वंद्व आहे, चांगला वाईट हे द्वंद्व आहे. तर या द्वंद्वांची सुरुवात कशी काय झाली? या जगामध्ये हे द्वंद्वच आहेत. आणि या द्वंद्वावर आधारित जगामध्ये आपण प्रवेश कसा काय केला? या गोष्टीमुळे की भगवंतांना सोडून आपण कुठल्या तरी इतर गोष्टींप्रती आकर्षित झालो. तर ते आपल्या पहिला द्वंद्व निर्माण केला. तो पहिला द्वंद्व आपण निर्माण केला की श्रीकृष्ण एक आहेत, श्रीकृष्णांचं सगळं काही छान सेवा वगैरे चालू होती. श्रीकृष्णांना सोडून आपण एक दुसरं द्वंद्व निर्माण केलं. म्हणून त्याचे पहिलं जे द्वंद्व आहे ते आपण निर्माण केलं. आणि मग एकदा का हे झाले, एकदा का आपण तो द्वंद्व निर्माण केला की श्रीकृष्णांना सोडून एक दुसरं काहीतरी आपण आकर्षणाचं एक स्थान निर्माण केलं, एकदा का ते झालं की मग त्यानंतर जीवनात एका पाठोपाठ एक इतर भरपूर द्वंद्व यांनी मग प्रवेश केला. ते इंजिन जर आलं त्याच्या पाठीमागे 40-50 डबे तर असतातच. पण ती पहिलं इंजिनला कोणी सुरुवात केली? ती आपण सुरुवात केली. श्रीकृष्णांना सोडून दुसरं द्वंद्व. मग काय? आत बाहेर, चांगले वाईट, गारवा उष्णता, खुश नाखुश, श्रीमंती गरिबी, दिवस रात्र, मित्र शत्रू आणि इतर असंख्य द्वंद्व आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. तर जे काही चेंजेस होत असतात ते सगळे कुठून सुरुवात झाले?
त्या द्वंद्वापासून, श्रीकृष्णांना सोडून आपण जेव्हा सुरू केलं तेव्हा. तर हे श्रीकृष्णांशी संबंधित इच्छा आणि द्वेष होतं. आता या जगाशी संबंधित इच्छा आणि द्वेष. मला हे आवडते आणि हे मला आवडत नाही. सो दिस इज, हे मला आवडते म्हणजे इच्छा आणि हे मला आवडत नाही म्हणजे द्वेष. तर श्रीकृष्णाशी संबंधित इच्छा द्वेष जे आहे ते पण आपल्या या जगामध्ये येण्याचं कारण आहे. पण या जगामध्ये आता आपण आलोय खरे, मग आता राहण्याचं कारण काय? कुठल्याही हॉटेलामध्ये जिथे आपण राहत नाही, आपलं ते घर नाही, तिथे आपण जर प्रवेश केला, किती वेळ थांबू शकतो त्या हॉटेलात? 2 तास 3 तास. त्याच्यानंतर तो वेटर येऊन म्हणा, साहेब चला आता निघा, बरोबर? तर आपण घरी होतो, आई वडिलांसोबत होतो आणि तो द्वंद्व निर्माण केला, तर आपण या हॉटेलामध्ये प्रवेश केला भौतिक जगामध्ये. पण आता राहतोय का आपण? ते लांबतंय का? आपण पुन्हा वापस का नाही जातोय? तो जो इच्छा द्वेष होता तो प्रवेशाचं कारण आहे आणि हे जे इच्छा द्वेष आहेत हे लांबण्याचं कारण आहे. ते काय कारण आहे? हे द्वंद्व आहेत. काय? मला हे आवडतं आणि मला हे आवडत नाही. तर या जगामध्ये आपलं एक सीमा आहे की आपण जेव्हा एका वस्तूला, एका व्यक्तीला, एका परिस्थितीला जेव्हा आपण म्हणतो हे मला आवडतं, नकळतपणे आपण म्हणतो की त्या वस्तूला, त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला सोडून जर काहीही झालं, इतर काही होऊ दे, ते मला पसंत नाही. म्हणून शास्त्रांमध्ये पण आपण बघतो की समजा एक राजा आहे आणि त्याच्या जर 2-3 राण्या आहेत, त्याला जर एखादी राणी आवडत असेल तर दॅट नॅचरली मीन्स, त्याचा अर्थ हा आहे की इतर राणी त्यांना आवडत नाही. कौशल्य ही पहिली राणी होती, पण नंतर कैकेयी त्याची खूप सुंदर राणी होती. तर कैकेयीमुळे कौशल्याकडे दुर्लक्ष झालं. एक चित्रकेतू महाराजांची गोष्ट आहे, त्यांना एक कृतद्युती म्हणून एक राणी होती आणि नंतर मग इतर बऱ्याच राण्या होत्या. तर कृतद्युतीला मूल झालं आणि बाकी राण्यांना मूल नाही झालं, म्हणून कृतद्युतीकडे त्यांनी खूप लक्ष दिलं आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की इतर राण्यांना द्वेष झाला. मग इतर राण्यांना वाटलं की अरे यांना खूप प्रेम देतात, मला नाही देत. ध्रुवाची जी आई आहे सुनीती, त्याची एक सहपत्नी होती, तिचं नाव होतं सुरुची. तर उत्तानपाद महाराज हे सुरुचीला खूप आकर्षित झाले आणि प्रेम करायचे. तर सुरुची जेव्हा बघते की माझा मुलगा वडिलांच्या एका बाजूला बसलाय कुशीत, तर दुसऱ्या कुशीमध्ये बसायला ध्रुव जेव्हा गेला तेव्हा म्हणाले की नाही, तू नाही बसू शकत. पण हे बोलण्याचं त्यांचं साहस कसं काय झालं? कारण त्यांना माहिती आहे राजाला मी खूप आवडते. तर या जगाचा एक नियम आहे की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते तर त्याची दुसरी बाजू आहे, त्या नाण्याची दुसरी हेड्स आहे तर टेल्स आहेच. काय? की दुसरी गोष्ट नाही आवडत. तर जेवताना पण समजा काही आवडीचा पदार्थ असेल आणि तो जर आला, मग त्याच्यासोबत अजून नॉर्मल पदार्थ पण असतात, मग कधी कधी आपण म्हणतो आज हे आहे ना, मग आज मला बाकीची जी काही गरज नाही. तर ते इट इज जस्ट नॅचरल फॉर अस. पण जेव्हापर्यंत आपण ते तसं करू तेव्हापर्यंत ते द्वंद्व निर्माण करतोय आपण की आपण परिस्थितीला प्रभावित नाही करत आहे, परिस्थिती आपल्याला प्रभावित करते. आपण परिस्थितीला प्रभावित करायला पाहिजे. तर परिस्थिती समजा द्वंद्वावर आधारित आहे तर आपण त्याला द्वंद्वरहित करायला पाहिजे. पण आपण काय होतं, आपण द्वंद्वरहित आहोत कारण आपण परमेश्वराचे अंश आहोत, पण परिस्थितीने आपल्याला द्वंद्वामध्ये फसवलंय, द्वंद्वामध्ये अडकवलंय आणि द्वंद्वामध्ये त्या परिस्थितीमध्ये आपल्याला लांबता येते. तर परमेश्वर पण आहे, श्रीकृष्ण पण आहेत, श्रीकृष्णांच्या पण आवडी निवडी आहेत. जेव्हा आपण हे बघतो की अरे हे काय बोलतायत, हे आवडतं नाही आवडत, दिस इज द रिझन वाय वी आर स्टेइंग, हे कारण आहे आपण लांबण्याचं. मग कसं सोडायचं? आहे आवडी निवडी तर माझा भाग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मला इथे बसायला आवडतं, मला तिथे बसायला नाही आवडत, मला हे कपडे आवडतात, मला ते, हा रंग माझा फेवरेट, एव्हरीवेअर हे मला खायला आवडतं, हे नाही आवडत. प्रत्येक ठिकाणी आपल्या आवडी निवडी आहेत. मग कसं काय तुला समजून घ्यायचं? परमेश्वराला पण गाय आवडते, बरोबर, पण गाय आवडते किंवा गाय प्रिय आहे त्याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण इतर प्राण्यांना जवळ नाही करत. श्रीकृष्णांची एक ओळख आहे जी नारायणाची पण नाही आहे, जी रामचंद्रांची पण नाही आहे. ती आहे की मोरपंख, मोरपीस लावतात. तर ते मोरपीस काही प्रॉब्लेम नाही श्रीकृष्णांना. किंवा घोड्यांना कधी त्यांनी दूर केलं, किंवा इतर हरिण मला आवडत नाहीत असं. सो एक असतं की पार्शालिटी बेस्ड आवडी निवडी, की हे आवडतं म्हणजे ते नाही आवडत. आणि दुसरं आहे की पर्सनॅलिटी बेस्ड आवडी निवडी, की त्या गायीचा एक गुण आहे. गायीचा काय गुण आहे माहिती आहे? गाय
किंमत नसलेलं गवत खाते. त्याचं इनपुट काय आहे? गवत. गवताला काय किंमत आहे? कुठेही उगतं. आणि ते किंमत नसलेल्या गवताला खाऊन ती ज्याची किंमत आपण मोजू शकत नाही ते गायीचं दूध देते. सो श्रीकृष्णांना तो गुण आवडतो की हिला काय खायला काही नको पण द्यायला ही दूध देते आणि त्या दुधाने किती त्याच्यामध्ये पोषण मिळतंय. कम्प्लीट फूड म्हणतात त्याला, कम्प्लीट आहार आहे दूध, गाईचं दूध. सो श्रीकृष्णांना तो गुण आवडतो. प्रेमळ आहे आईचं. सो पाश्चात्य देशांमध्ये जेव्हा ही हिंदू संस्कृती ते बघतात तेव्हा त्यांना कधी कधी कळत नाही यांना गायीप्रती इतकं काय प्रेम आहे. त्यांच्यासाठी गाय हा एक 4 पायाचा अजून एक प्राणी आहे. सो पाश्चात्य देशांमध्ये एक फ्रेज आहे होली काऊ म्हणून. सो व्हॉट इज होली काऊ? होली काऊ म्हणजे इलॉजिकल गोष्ट जेव्हा असते त्याला होली काऊ म्हणतात. तर रशियामध्ये सायबेरिया नावाचा एक भाग आहे. त्या सायबेरियामध्ये नेहमी 12 महिने बर्फ असतं. तिथे काही अन्न नाही होत, तिथे काही नाही, काही नाही, बर्फ बर्फ थंड. तिथल्या सायबेरियाच्या एका भागावर तिथे आजूबाजूचे जे 2 प्रदेश होते त्यांनी म्हटलं की हा भाग आमचा आहे म्हणून. आणि त्या 2 छोट्या त्या प्रदेशांमध्ये युद्ध सुरू झालं. कशासाठी? त्या भागासाठी, त्या सायबेरियाच्या, जिथे काही उगत काही करू शकत नाही, काही नाही. तर त्यासाठी रशियन लोकांनी म्हटलं दिस लँड इज द होली काऊ ऑफ दीज 2 रिजन्स. वाय आर यू फायटिंग? ते काय, ते घेऊन काय करणार तुम्ही? ते काही होऊ शकत नाही. सो वेन वेस्टर्नमध्ये त्यांना जेव्हा काही कळत नाही तेव्हा म्हणतात दिस इज होली काऊ. कारण हे हिंदू लोक आहेत ना, यांना कळत काय. तर प्रभुपादांनी गाईला जेव्हा अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये पण गोशाळा आहे, इस्कॉनच्या मंदिराला भक्तिवेदांत मॅनरची खूप मोठी गोशाळा आहे, अमेरिकेमध्ये कितीतरी गोशाळा आहे. ते बघून जेव्हा अमेरिकन लोक असे म्हणतात तेव्हा विचारतात की तुम्हाला गायीशी एवढं काय होतं? घोडाशाळा का नसते तुमची? गाढवशाळा का नसते तुमची? बकरी शाळा का नसते? गाय शाळा का असते? गोशाळा का असते? तर प्रभुपादांनी त्यांना सांगितलं की प्रभुपादांनी इमोशनल झालं एक कारण दिलं की म्हणाले बिकॉज शी सप्लाइज मिल्क शी इज लाईक द मदर. कारण तिचं दूध ती देते सगळ्यांना म्हणून ती आईसारखी, आणि आईची विशेष काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आजच्या जगामध्ये असे बरेच लोक आहेत जे गाय प्रेमी आहेत, ते इमोशनल कारण देत नाहीत, ते फायनान्शियल कारण देतात. म्हणतात बघा ते गाईचं दूध महत्वाचं, त्याचं शेण अँटीसेप्टिक आहे, त्याला आपण वापरू शकतो, त्याला इंधन म्हणून वापरू शकतो. गोमूत्र आहे, याच्याने आजार बरे होतात. तर म्हणतात त्या गाईचं जे काही आहे, दूध असू दे, गोमूत्र असू दे, शेण असू दे, म्हणजे देर इज नथिंग वेस्ट कमिंग फ्रॉम दिस. सो हे फायनान्शियल कारण देतात की आम्ही गाईची रक्षा का करतोय? ती पवित्र आहे आणि सर्व देवी देवतांचं स्थान आहे म्हणून नाही. सी लुक ॲट द फायनान्शियल. एक गाय ठेवली, तिला खायला काय लागतं? काहीच नाही, आणि जे काही तिच्यातून बाहेर पडतंय ते सगळं महत्वाचं आहे, ते सगळं फायद्याचं आहे म्हणून आम्ही गाय रक्षा करतो. सो व्हॉट एव्हर इट इज. पण फायनली द पॉइंट इज दॅट की श्रीकृष्ण जेव्हा गायीला प्रेम करतात याचा अर्थ नाही की दुसऱ्या कोणाला दुर्लक्ष करतात. श्रीकृष्णांचं अर्जुनावर विशेष प्रेम आहे. आता अशी कुठली गोष्ट आहे जेव्हा श्रीकृष्णांनी भीमाला दूर केलं किंवा श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला दूर केलं? ऍक्च्युली महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाला त्यांनी खूप जवळ केलं. पण अर्जुनाला जवळ करण्याचं कारण काय आहे? त्यांनी डोळे बंद केले, 5 पांडव उभे आहेत, 1 2 3 1 2 3, मग ते असं गोल फिरायचं, आणि डोळे पट्टी लागली, कोण आहे? अर्जुन, चला अर्जुन. असते का? आपण 2 क्लास आधी अर्जुनाची ती एक गोष्ट बघितली होती, दुर्योधन आणि अर्जुन. अर्जुनाने काय उत्तर दिलं ते जेव्हा श्रीकृष्णाने विचारलं तुला कोण पाहिजे, मी पाहिजे की माझी सेना पाहिजे? काय उत्तर दिलं अर्जुनाने? मग युद्ध तर मी भरपूर लढलोय पण मला तुमची साथ पाहिजे. तर जेव्हा त्या प्रकारचं प्रेम श्रीकृष्णानं कोणी दाखवतं, श्रीकृष्ण त्याचा फक्त प्रतिसाद देतात. श्रीकृष्णांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या त्यांच्या स्वभावाच्या आवडीनिवडी नाही आहेत, त्या आपण किती प्रामाणिकपणे त्यांच्या जवळ जातोय त्याला प्रतिसाद म्हणून त्यांच्या आवडीनिवडी. अर्जुनाने ते प्रेम केलं श्रीकृष्णांवर म्हणून श्रीकृष्णाने त्यांना निवडलं. जर भीमाने तशा प्रकारचं काही उत्तर दिलं असतं तर काही भीमाला जवळ घेतलं असतं. त्याच्यामुळे श्रीकृष्ण जेव्हा कोणाला जवळ घेत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला श्रीकृष्णांवर आरोप नाही टाकू शकत की बा श्रीकृष्णांच्या पण आवडीनिवडी आहेत. आपल्या आवडीनिवडी, जसं मी म्हटलं, मी जेव्हा एकाला जवळ करतो नकळतपणे दुसऱ्याला मी दूर करतो. आपण सीमित आहोत, आपण मर्यादित आहोत, पण श्रीकृष्ण जेव्हा कोणाला जवळ करतात ते कोणालाही दूर नाही करत आहेत. उलट तुम्ही जर बघितलं सर्व कारस्थानाचे जे स्रोत आहेत ते आहेत दुर्योधन.
महाभारताची पूर्ण सगळं जे प्रकरण आहे ते दुर्योधनावर केंद्रित आहे. दुर्योधनाला मारण्यासाठी श्रीकृष्णाने भीमाला वापरला, दुर्योधनाला अर्जुनाने वापरलं. सो अर्जुनाने भीष्माला मारलं असेल, द्रोणाचार्यांना मारलं असेल, बाकी सगळ्यांवर आहे. पण मेन स्रोत तर मध्व संप्रदायाचे जे लोक आहेत ते त्या हनुमान भीम यांची पूजा करतात. ते म्हणतात बघा जे काही असेल, पांडवानाम धनंजय, गीतेमध्ये श्रीकृष्ण पांडवांना, पण मेन व्यक्तीला कोणी मारलं? अर्जुनाने मारलं, भीमाने मारलं. त्यांना तो तिथे गर्व आहे की भीमाने मारलं. तो युधिष्ठिरावर पण श्रीकृष्णांचा प्रेम. प्रभुपादांना एकदा विचारलं की प्रभुपाद, तुम्ही गेल्यानंतर ही जी इस्कॉन संस्था त्याला लीड कोण करणार आहे? आता तुम्ही एकटे आहात, गुरु आहात, तर तुम्ही एका व्यक्तीलाच फॉलो करणं सोपं आहे, पण त्यानंतर कोण? ते म्हणाले एनीबडी हू ऍक्सेप्ट्स माय लेगसी. मी जे काही ज्ञान दिलंय, मी जे काही शिकवणी दिल्यात, मी ज्या प्रकारे श्रीकृष्णांना सर्वांसमोर जसे आहेत तसे प्रस्तुत करतोय, मला त्याच्यामध्ये कधी मी काही लपवत नाही की लोकांना कसं वाटेल, तो वारसा जे लोक घेतील दे विल लीड. सो म्हणून हे नाही आहे हा माझा स्पेशल शिष्य आहे, तो माझा स्पेशल, हा भारतीय म्हणून स्पेशल शिष्य आहे, तो पाश्चात्य म्हणून. जो कोणी तुमच्यातला माझ्या शिकवणी प्रामाणिकपणे स्वीकारेल तो पुढे घेऊन जाईल. एकदा अमेरिकेमध्ये पार्कमध्ये जेव्हा मॉर्निंग वॉकला गेले तेव्हा तिथे एक छोटंसं तळं होतं. त्या तळ्यामध्ये भरपूर बदक होते. प्रभुपादांच्या हातामध्ये काही असे छोटे बिस्किट सारखे होते. तर प्रभुपादांनी अशा फेकायला सुरुवात केली. त्यातला एक जो बदक होता तो खूप आवाज करत होता आणि मग प्रभुपाद त्याला देत होते. मग प्रभुपादांनी त्याला विचारलं की हा एवढा आवाज का करतोय? तर ते कोणाला काय माहिती आहे? म्हणजे तुम्ही सांगा. तो आतुर आहे. त्याला एक लक्षात आलं की हे 2-3 लोक आले तिकडे आणि त्यांच्या हातामध्ये बिस्किट आहे, तर जर आपण आतुरता दाखवली तर आपल्याला मिळते. तर म्हणजे त्यांनी आतुरता दाखवली म्हणून त्याला जास्ती बिस्किट मिळाले. मग मी तर सगळ्यांना घेऊन आलो होतो. मी काय ठरवलं नाही की हा जो काळ्या पट्टीवाला जो बदक आहे त्याला जास्ती देईन वगैरे. मी आलो निरपेक्षपणे, पण जेव्हा मी द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आतुरता दाखवली आणि म्हणून त्याला जास्ती मिळाले. मग तेव्हा शिष्याला लक्षात आलं जसं प्रभुपाद पण सगळ्यांना कृपा द्यायला तयार आहेत. एकदा प्रभुपाद कीर्तन करत होते. मग कीर्तन केल्यानंतर एक विष्णुजन स्वामी म्हणून एक संन्यासी होते, त्यांनी खूप सुंदर कीर्तन केलं. मग प्रभुपादांनी म्हटलं की यांचं कीर्तन खूप सुंदर आहे, यांचा आवाज खूप छान आहे. मग ते जेव्हा प्रभुपादांच्या जवळचे शिष्य होते त्यांनी ते विष्णुजन स्वामींना सांगितलं की तुम्ही जेव्हा गात होते ना तेव्हा प्रभुपादांनी असं मला सांगितलं की यांचा आवाज खूप छान आहे म्हणून. तर मग ते विष्णुजन स्वामी जे आहेत ते प्रभुपादांना जाऊन भेटले दुसऱ्या दिवशी आणि म्हणाले प्रभुपाद ही तुमची कृपा आहे, तुमची कृपा आहे म्हणून मी चांगलं गाऊ शकलो. मग तेव्हा प्रभुपादांनी पटकन उत्तर दिलं, म्हणाले माझी कृपा तर मी सर्वांना देतोय पण तू घेतोयस. सो म्हणून गुरूंकडून भेदभाव नसतो, गुरु सगळ्यांना देत आहेत, पण कोण त्याला आतुरतेने स्वीकार करतात त्याला त्या गुरूंची विशेष कृपा मिळते. आणि हा गुण त्या गुरूंमध्ये कुठून येतो? श्रीकृष्णाचा गुण आहे. श्रीकृष्ण गीतेमध्ये दुसरीकडे म्हणतात समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिय. समोहम सर्वभूतेषु, मी सर्वांना सम आहे. न मे द्वेषोस्ति, मला कोणाशी द्वेष नाही. न मे प्रिय, की अजून कोणी मला अधिक प्रिय नाही. पण म्हणतात ये भजंती तू माम भक्त्या, पण जे मला प्रेमाने सेवा करतात, मयी ते तेषु चापी अहम, ते माझ्यामध्ये असतात आणि मी नेहमी त्याच्यामध्ये असतो. म्हणून चान्स, संधी, जप करायची जी संधी ती सगळ्यांसाठी, गीता ऐकायची संधी सगळ्यांसाठी, सेवा करायची संधी सगळ्यांसाठी आहे. पण त्याच्यातून कोणी असतात ते आतुरतेने त्याला स्वीकार करतात आणि जे आतुरतेने स्वीकार करतात श्रीकृष्ण त्यांना जास्ती कृपा देतात. म्हणून कृपा सगळ्यांसाठी आहे, संधी सगळ्यांसाठी आहे, पण कोण त्याला ग्रॅस्प करते, कोण त्याला पकडते. म्हणून आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी असतात आणि परमेश्वराच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या आपण त्यांच्याशी कसं वागतो त्याच्यावर त्यांच्या आवडीनिवडी आहेत. त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर या 2 टोकांमध्ये समतोल ठेवण्याकरिता काय करायला लागेल? जर हे द्वंद्व आहे त्याच्यामुळे आपण टिकलोय या जगामध्ये, मग याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करायला लागेल? सो माताजी म्हणतात की याला सोडून जायला लागेल. तर कसं, व्हॉट कॅन बी हेल्पफुल, की हळूहळू मी याच्यातून विड्रॉ होईल. मला हे आवडतं इन ब्रॅकेट, हे आवडत नाही, किंवा हे मला अजिबात आवडत नाही. सो इन ब्रॅकेट न कळतपणे मी होतं मला ते आवडतं. याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल
कारण हे आपलं कारण आहे या भौतिक जगामध्ये राहण्याचं. आणि आपण कितीही चॅटिंग केलं, कितीही काही केलं, पण समजा या एका गुणाला आपण सोडून नाही दिलं, जर धरून ठेवलं, तो एकीकडे तो रॉकेट जो आहे तो आपल्या जपामुळे तो चाललाय वर चाललाय, पण त्याच्यात ते जो हुक्स आहेत, क्लिप्स आहेत, ते सोडतच नाहीत. सो इट इज नॉट दॅट हरिनाम इज इनइफेक्टिव्ह. असं नाही की हरिनामामध्ये शक्ती नाही आहे, पण ते क्लिप्स पण सोडायला लागतात. सो क्लिप्स जेव्हा सोडतील आणि रॉकेटचे इंजिन चालू आहे तेव्हा तो रॉकेट वर जाईल. तर म्हणून हे ज्या गोष्टी आहेत हे सोडणं खूप गरजेचं आहे. तर याला सोडण्यासाठी काय केलं पाहिजे हा चर्चेचा विषय आहे सध्या. सोडायला तर पाहिजे, पण काय केलं पाहिजे त्यासाठी? येस, स्थितप्रज्ञ. तर स्थितप्रज्ञ व्हायचं आहे, स्थितप्रज्ञ होण्यासाठी काय आपण डुएबल काय आहे? कृष्णाला जे आवडतं सर्व त्याला समर्पित केलं या की या सो आपण बघूया. तर या दोन टोकांमध्ये समतोल ठेवण्याकरिता आपल्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे की मी जे काही निवडतोय किंवा जे काही करतोय याने श्रीकृष्ण प्रसन्न होतील का? सो आजपर्यंत मला असं वाटायचं की दिग्दर्शक मी आहे, पण आज लक्षात आलं की मी पात्र आहे आणि दिग्दर्शक. तर मग पात्राला जर खरंच प्रसन्न व्हायचं असेल तर पात्र काय करतोय? दिग्दर्शकाशिवाय स्वतः प्रसन्न होण्याचा प्रयत्न करतोय. मग तो स्क्रिप्ट बदलतो, आणि जेव्हा स्वतःप्रमाणे स्क्रिप्ट बदलतो पात्र, तेव्हा काय होतं? त्याला वाटतं की आता मी प्रसन्न होईल, पण काय होतं? मूळ जे दिग्दर्शक आहेत ते अप्रसन्न होतात, ते चिडतात, आणि त्याचा जो चिडचिड जी होते त्याचा परिणाम त्या पात्रावर पण होतो. तो म्हणतो चुकतंय कुठे कळत नाहीये, मी माझ्या प्रसन्नतेसाठी नेहमी प्रयत्न करतोय, पण होते नंतर मला एक ब्लास्ट मिळतो, मला एक नेहमी एक पेपर मिळतो, पुन्हा असं केलं तर बाहेर. मग चुकतंय कुठे? कुठे चुकते त्या पात्राचं? येस, तुम्ही नका, तुम्ही सांगता. येस प्रो, येस सांगा. डायरेक्टर बोलायचा प्रयत्न करतो. सो ही जस्ट हॅज टू चेंज दॅट. तर ही लहानशी गोष्ट अनेक वेळा त्या पात्राला कळत नाही. जो पात्र म्हणतो कदाचित मी मराठी स्पष्ट नाही बोलत आहे, एकदम आता काय कुठे गेले होते, दॅट इज नॉट द प्रॉब्लेम. तुमचा आवाज कसा आहे, तुमचे इस्त्री केलेले कपडे मी घातले नव्हते मागच्या वेळेस, म्हणून मला ते डायरेक्टरने येऊन नंतर सगळ्यांसमोर आरडाओरडी केली. तर कपडे माझे, प्रॉब्लेम इज नॉट विथ द क्लोथ्स, प्रॉब्लेम इज नॉट विथ द ॲक्सेंट, प्रॉब्लेम इज नॉट विथ, प्रॉब्लेम इज विथ द मिसकन्सेप्शन दॅट यू आर द कंट्रोलर. मी दिग्दर्शक आहे ही चुकीची भावना जेव्हापर्यंत सोडत नाही, मग काही कपडे बदला, मिशी लावा, चष्माचे टोपी, तर ती भावना बदलायची आहे. तर म्हणून जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो, आजपासून जीवनामध्ये मी जे काही करीन, जे काही निर्णय घेईन, जे काही वागीन बोलीन, जे काही करीन, त्याने एक सवय आहे ही. हे ज्या गोष्टी आहेत ना, या खूप मोठ्या गोष्टी आहेत. अजिबात असं समजू नका की आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आपण हे करू. आज सुरुवात केली, 10 वर्षांनी आपल्याला यशस्वी होण्याचा चान्स आहे. कारण हे ना खूप फाउंडेशनल चेंज आहे की कुठल्याही विचारात जर मी असा विचार केला, जर मी यांच्याशी असं बोललो, श्रीकृष्ण प्रसन्न होतील का? जर श्रीकृष्ण प्रसन्न होतील तर मी करायला पाहिजे. पण मग अजून मनातून विचार येणार, अरे पण हे तर माझ्या आवडीचं नाहीये. मग पुन्हा आपली बुद्धी म्हणायला पाहिजे, पण श्रीकृष्णाने सांगितलंय करायला पाहिजे. ते जे युद्ध आहे ना, ते युद्ध सुरू व्हायला पाहिजे आज. आज आपल्या हृदयामध्ये ते युद्ध सुरू व्हायला पाहिजे. मला नाही आवडत, पण श्रीकृष्ण प्रसन्न होतील, ठीक आहे थोडंसं तरी करतो. पण ना मला आजपर्यंत कधीच आवडलं नाही, पण श्रीकृष्ण प्रसन्न होतील, ते थोडं करतो. आणि याची दुसरी बाजू आहे की आजपर्यंत मी नेहमी असंच वागलोय, अरे पण ते श्रीकृष्णांना प्रसन्न नाही करणार, ठीक आहे सोडतो. अरे पण माझी ही सवय आहे, पण ती श्रीकृष्णांना प्रसन्न करणार, ठीक आहे सोडायचा प्रयत्न करतोय. असं करत करत सो सर्वात कठीण तपस्या काय आहे? तपस्या सर्वात कठीण 2 पायांवर उभं राहायचं, शीर्षासन करायचं, 7 दिवस पाण्यावर राहायचं. सगळ्यात कठीण तपस्या काय माहिती? सॉरी, येस पठारे डॉक्टर वाचणार. जे काही अनुकूल आहे, जरी नापसंतीचं असेल तरीही ते स्वीकारणे. स्टॉप. तर जे काही अनुकूल आहे श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी, जरी ते माझ्या स्वतःच्या वैयक्तिक नापसंतीचे असेल तरी ते स्वीकार. ही सगळ्यात गहन तपस्या आहे.
इथे ऍक्च्युली घाम फुटणार. 2 पायांवर 2 हातांवर हे सगळे एक्सरसाइज आरामात होतात. हे जे हे ना, कारण शरीराला तपस्या नाही आहे. व्यायाम म्हणजे शरीराला तपस्या. ही मानसिक तपस्या नाही आहे. ही कुठली तपस्या आहे? अहंकाराला तपस्या आहे. माझ्या आवडीचं, माझ्या नापसंतीचं. आणि दुसरं वाक्य वाचवा, तुम्ही वाचवा. आणि जे काही प्रतिकूल आहे ते पसंतीचे असले तरीही त्यात काय So जेव्हा हे करू तेव्हा मग या हॉटेलामध्ये जे आपण आलो आहोत तिथून हळूहळू आपण बाहेर पडू आणि ऍक्च्युली घरी जाऊ शकतो. सो भागवतामध्ये हा एक खूप सुंदर श्लोक आहे. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, यदृच्छया मत्कथादौ जात श्रद्धस्तु यः पुमान् न निर्विण्णो नातिसक्तो भक्ति योगोस्य सिद्धदी. सॉरी, ते सिद्धिदः आहे. सॉरी, सिद्धिदः. सो यदृच्छया मत कथादौ. जेव्हापर्यंत आता हा जो आपण मुद्दा डिस्कस केला काही वेळासाठी की ऍक्च्युली आपल्याला इथून बाहेर पडायचं असेल तर मला आवडतं मग त्याच्यातून बाहेर पडायचं, पण त्याला बाहेर पडणं सोपं नाही. तर त्यासाठी हायर प्रिन्सिपल दिला, श्रीकृष्ण प्रसन्न होणार आहेत. तर श्रीकृष्ण प्रसन्न होणार आहेत की नाही या तत्वावर जर आपल्याला निर्णय घ्यायचे, मग आपल्याला क्लॅरिटी पाहिजे की श्रीकृष्णांना काय प्रसन्न करेल आणि श्रीकृष्णांना काय प्रसन्न नाही करणार. ती क्लॅरिटी नसेल तर मग आपण जेव्हा ऍक्शन घेऊ, काही विचार करू, तेव्हा हे कसं कळेल की हे प्रसन्न करेल की नाही. त्यासाठी श्रीकृष्णांबद्दल कथा ऐकणं किती गरजेचं आहे. मग हळूहळू श्रीकृष्णांबद्दल जेव्हा आपण श्रवण करू तेव्हा श्रीकृष्णांचा स्वभाव काय आहे, श्रीकृष्णांची मानसिकता काय आहे, श्रीकृष्णांना ही गोष्ट का आवडली, श्रीकृष्णांनी हे हळूहळू कळेल आणि मग त्याला अनुसरून विचार सरणी आपली बदलू शकते. म्हणून ते श्रीकृष्ण म्हणतात, यदृच्छया मत कथा दो जात श्रद्धस्तु यः पुमान्. माझ्या कथेमध्ये जे काही तू ऐकतोयस त्याच्यामध्ये जशी जशी श्रद्धा निर्माण होईल तसं न निर्विण्णो न अतिसक्तो. अति आसक्ती जी आहे आपल्याला काही गोष्टी त्याच्यातून तू हळूहळू बाहेर पडशील. आणि न निर्विण्णो म्हणजे मला हे नको, मला ते नको, त्याच्यातून पण बाहेर पडशील. सो न अतिसक्तो, इच्छा न निर्विण्णो, म्हणजे ते त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी श्रीकृष्णांनी उत्तर दिलंय मत कथा दौ जात श्रद्धा. तर श्रीकृष्णांच्या कथेमध्ये जेव्हा जशी जशी आपली श्रद्धा विकसित होते तसतसा श्रीकृष्णांवरचं जे आवरण आहे ते आपण एक स्लाइडमध्ये दाखवलं होतं, ते आवरण हळूहळू स्पष्ट नष्ट होतं आणि श्रीकृष्णांचा चेहरा स्पष्ट होतो. आणि श्रीकृष्णांचा चेहरा जसा जसा स्पष्ट होईल, त्यांचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं जे आहे ते जसं तसं आपल्याला क्लॅरिटी येईल की आपल्या जीवनामध्ये आता आपल्या जीवनाला काय वळण द्यायचं आहे. तर जस्ट मी जेव्हा आता आलो तेव्हा एका डिवोटीने फोन केला होता मला. सो बरेच त्यांच्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष चालले आहेत. सो लास्ट 6 महिन्यांपासून पूर्ण जीवन त्यांचं उलथापालथ झाली आहे. भरपूर काय काय झालं ते सांगण्यासारखं नाही आहे. बट इन दॅट डिवोटी वॉज टेलिंग मी की प्रभूजी आता ना बेसिकली त्यांचा एक बिझनेस आहे, कॉन्टेक्स्ट आहे म्हणून सांगतो, त्यांचा एक बिझनेस आहे आणि त्या बिझनेसमध्ये त्यांना आजपर्यंत कधी स्थान नव्हतं. सो नोबडी इन्व्हॉल्ड दिस पर्सन इन दॅट बिझनेस. आणि मग काय झालं, वेल क्वालिफाईड. सो मग आता गेल्या 2-3 वर्षांपासून मनामध्ये एक विचार होता की मी कुठेतरी नोकरी करतो. मग जर बिझनेसमध्ये मला काही कोणी घेत नाही आहे बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स, तर मग मी नोकरी करतो. पण ते 40-45ला नोकरी शोधणं दॅट्स अ चॅलेंज. पण ते इथपर्यंत ती गोष्ट आली होती की आता स्वतःला काहीतरी करायला लागेल, कारण मला बिझनेसमध्ये घेतच नाही आहेत हे लोक, परिवारातले बाकीचे लोक. आता काय झालं, जे त्यांना बिझनेसमध्ये घेत नव्हते त्यांनी खूप मोठी चूक केली त्यांच्या जीवनामध्ये आणि इतकी मोठी चूक केली की ती सांगण्यासारखी नाही आहे. सो नाव ही इज आउट ऑफ द होल सीन. मग आता गेल्या 5-6 वर्षांपासून या मिडल एजमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांच्या जीवनामध्ये अडथळा, घरातले चालले व्यक्ती म्हणजे बाहेर नाही, फॅमिली, ज्या व्यक्तींनी त्यांना बिझनेसमध्ये फॅमिली बिझनेसमध्ये स्वीकारण्यासाठी अडथळा निर्माण केला होता आणि 40-45च्या एजमध्ये दिस पर्सन इज थिंकिंग नाव आय हॅव टू लुक फॉर अ जॉब. विचार करा, व्हॉट ए बिग स्ट्रगल दिस इज. मिड लाईफ क्रायसिस म्हणतात तसं. आणि सडनली जो अडथळा निर्माण करत होता त्या व्यक्तीने इतकी मोठी चूक केली की नाव इज कम्प्लिटली आउट ऑफ देअर. सो नाव दिस पर्सन इज नाव टेकिंग केअर ऑफ दॅट पर्सन, ज्या व्यक्तीने अडथळा निर्माण केला. आणि आता काय झालंय की त्या बिझनेसला सांभाळायला कोणी नाहीये.
So now the family is requesting this person, can you please take care of the business? So then this person is telling me now की प्रभूजी कसं हे पूर्ण परिस्थिती फिरली. 6 महिन्याआधी मी मिड लाईफ क्रायसिस मध्ये होतो. नाव दॅट पर्सन इज आय एम टेकिंग केअर ऑफ दॅट पर्सन. आणि आता परिस्थिती अशी घडून आली आहे की त्या बिझनेसला, फॅमिली बिझनेस चालवायला अजून कोणी नाही आहे. सो नाव दे आर असं स्पष्ट बोलत नाहीये, पण इशारा तोच आहे की आता सो नाव दिस पर्सन टेलिंग मी. तर मी विचार करत होतो की हट्ट करायचा आणि सांगायचं की इतके दिवस तर मला घेतलं नाही करणं, बुडू दे म्हणून, मी करतो माझा जॉब. आणि दुसरा मी विचार केला की ठीक आहे, कमीत कमी काही काळाने का होईना पण या लोकांना लक्षात आलं काय आहे. आणि मग हळूच तर मला काय बोलले, मी पण विचार केला बरोबर आता 50 आली, 50 मध्ये जॉब शोधणं हे ना खूप स्ट्रेसफुल आहे. आणि मला एक लक्षात येत आहे की त्या कंपनीमध्ये मी नवीन माणूस असेल तर माझं जप वगैरे साठी मला नाही वाटत वेळ मिळेल मला. सो ते हळूच म्हणजे आलं, त्या नॅचरल पद्धतीने आलं. म्हणजे ही वॉज नॉट ट्राईंग टू इम्प्रेस मी, ही वॉज की मी विचार करतो म्हणजे इगो इशू होता तो की आता नाही, आता कशाला येऊ, मी नाही करणार. पण विचार काय केला माहिती, जर मी जॉबला गेलो, नवीन माणूस असेल तर मला जप वगैरे करायला वेळ नाही मिळाला. पण हा कसा होम बिझनेस आहे, फॅमिली बिझनेस आहे, तर ॲक्च्युली मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी जाऊ शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा येऊ शकतो. तर माझ्या जपाला त्याचा काही त्रास नाही होणार. सो दिस पर्सन, you know, in one sense I was talking to that, I was saying this is the, you know, sweetest thing you told me. की साधारण माणूस म्हणून मी पण दाखवतो आता. पण यांनी विचार केला की शेवटी जप आणि साधना आणि सेवा जी काही आहे त्यांची, त्याला अनुकूल फॅमिली बिझनेस आहे. कारण फॅमिली, आय डिसाईड वेन आय गो टू ऑफिस. तर म्हणतात पुण्याला निगडीचं जे मंदिर आहे तिथून 10 मिनिटावर त्यांचं ऑफिस आहे. म्हणाले की सकाळी 1-2 मीटिंग्स असतात, मॅनेजरला सगळं समजावून दिलं, ते वर्षानुवर्ष फॅमिली बिझनेस आहे, फक्त देखरेख करायला कोणतरी चालतो. तो म्हणाले की मी सकाळी जाईन, थोडंसं ते सेटल करीन आणि मंदिरामध्ये जाऊन थोडं बघीन काही सेवा करू शकतो का वगैरे, आणि संध्याकाळी पण जाईन. सो बेसिकली त्यांनी त्यांच्या साधनेला आणि त्यांच्या सेवेला प्राधान्य दिलं. आणि खूप मोठा एक अहंकाराचा जो धोंडा होता तो त्यांनी त्या साधनेच्या प्रायोरिटायझेशनवर त्या धोंड्याला ही कुड मूव्ह इट. अदरवाईज नॉट. जेव्हापर्यंत श्रीकृष्णांना काय प्रसन्न करेल हा विचार मनात नसेल तेव्हापर्यंत अहंकाराला त्यागणं कठीण नाहीये, अशक्य. इट इज इम्पॉसिबल. वी कॅनॉट डील विथ अवर इगो. आपल्या अहंकाराला आपण स्पर्श जरी केला, हो असं ते एकदम रिॲक्शन येते. फक्त एक व्यक्ती आहेत ते त्या अहंकाराला कंट्रोल करू शकतात, ते आहे श्रीकृष्ण. म्हणून ज्या प्रमाणामध्ये आपण श्रीकृष्णांना आपल्या जीवनात स्वीकार करू तितक्या प्रमाणामध्ये या गोष्टी सोप्या होऊ शकतात. म्हणून यदृच्छया मत्कथादौ जात श्रद्धस्तु यः भुवन न निर्विण्णो न अतिसक्तो भक्ती योगस्य सिद्धिदः. तर भक्ती योगामध्ये जर सिद्धी पाहिजे असेल तर म्हणतात मत्कथादौ जात श्रद्धा. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग कोण व्यक्ती आहेत जे खरोखर पुढचं पाऊल घेऊ शकतात? श्लोक क्रमांक 28. येषां तु अंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. तर 26 आणि 27 मध्ये द्वंद्व याच्यावर श्रीकृष्णांनी गोष्टी सांगितलं. आपण कसे फसतो हे सांगितलं. आता ते द्वंद्व मोह निर्मुक्ता, ते द्वंद्वापासून निर्मुक्त होतात. कोण होतात? वाचवा तुमच्याकडे या, हे वाचवा तुम्ही मॅडम. येस वाचवा. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हा श्लोक वाचून मनामध्ये अशी भावना येऊ शकते, म्हणजे शेवटी भक्ती ही पाप आणि पुण्यावर आधारित आहे. जे पापापासून मुक्त आहे येषां तु अंतगतं पापम, आणि जे पुण्यवान आहेत त्यांनाच फक्त भक्ती मिळेल. तो याचा अर्थ नाही. याचा अर्थ हा आहे की ज्यांनी पापकृत्ये सोडली आहेत किंवा सोडायचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे ते काही प्रमाणात तरी अध्यात्माशी
जोडण्याचा प्रयत्न करतील. आणि अध्यात्माशी जेव्हा आपण जोडू तेव्हा मग आपण गीता ऐकू, तेव्हा आपण भागवत ऐकू, तेव्हा आपण काहीतरी कथा ऐकू, तेव्हा काहीतरी सेवा करू, मग हळूहळू हळू ती श्रद्धा निर्माण होते. सो तो जो डायरेक्शन आहे अध्यात्माकडे, श्रीकृष्णाकडे जी ती दिशा आहे ती कधी सुरू होते, जेव्हा काही प्रमाणात तरी आपल्याला पापकृत्यांचा किळस येईल किंवा पापकृत्यांमध्ये आपल्याला हळूहळू काही तिथे मजा येत नाही, मग आपण ऑल्टरनेटिव्ह शोधतो. पण जो व्यक्ती पापकर्मांमध्ये पूर्णपणे बिझी आहे, जो पापकर्मांमध्ये आनंद घेतोय, तो व्यक्ती कधी कथेला येऊ शकत नाही, तो कधी आध्यात्मिक कार्यक्रमाला येऊ शकत नाही. हा नियम नाही आहे, एक साधारण आहे. कोणीतरी दारू पिऊन पण इकडून जाता जाता म्हणेल, अरे काहीतरी दिसतंय, 10-15 लोक, 20-25 30 लोक बसले दिसत, समबडी कॅन वॉक इन हिअर. पण त्या अवस्थेमध्ये त्याला हे किती समजेल हे माहिती आहे. सो पाप करणं हे भक्तीसाठी अडथळा नव्हे, पण पाप करून आपली जी चेतना होते, आपली जी परिस्थिती होते, त्या परिस्थितीमध्ये आपण भक्तियोग मार्गाचा फारसा फायदा करून घेऊ शकत नाही. त्या परिस्थिती, त्या दृष्टीने ते अडथळा. भक्ती करण्यासाठी, श्रीकृष्णांच्या जवळ जाण्यासाठी कुठलीही भौतिक गोष्ट अडथळा बनवू शकत नाही. अगदी हे पण समजा कधी कोणी व्यक्तीने खूप दारू प्यायली आणि इथे आला आणि बघितलं की तुम्ही लोक सगळे बसले आहात आणि कुठेतरी मनामध्ये काहीतरी असेल, अरे श्रीकृष्णांबद्दल काहीतरी बोलते, चला बसू, आणि नंतर म्हणाला मला काहीतरी सेवा करायची आहे. तर समजा मला भेटला आणि मी म्हटलं ठीक आहे, या सगळ्यांचा आता प्रसाद होईल आणि प्रसाद घेतल्यानंतर हे जातील, म्हणजे खुर्च्या सगळ्या असतात अशा थोड्या विस्कटलेल्या असतात, तर तुम्ही अरेंज करून ठेवा. आणि इफ ही डज दॅट, ही कॅन डू दॅट. सो सेवा करण्यासाठी याच्यापासून मुक्त व्हायला पाहिजे अशी गरज नाही, पण जनरली स्पीकिंग याच्या नशेमध्ये जेव्हा माणूस असतो, ही कॅनॉट रिअली टेक स्टेप्स फॉरवर्ड. पुढे जर जायचं असेल तर या परिस्थितीमध्ये पुढे नाही, लांब नाही जाऊ शकत, 2 पाऊल चालू शकतो. म्हणून कुठलेही पापकृत्य हे भक्तीसाठी बाधक नसतात फंडामेंटली. पण पापकृत्य केल्यानंतर आपल्यामध्ये जे परिवर्तन घडतं, आपला जो स्वभाव होतो, आपल्याकडून जी वागणूक होते, ती भक्तीला पोषक नाही. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात साधारणपणे जो एक नियम आहे की ज्यांनी पापकृत्य बंद केली आहेत त्यांना भक्ती मार्ग हा सोपा जातो, कारण त्यांच्याकडून कधी काही अशी वागणूक, असे काही विचार व्यक्तच होत नाहीत जे भक्तीसाठी बाधक ठरू शकतात. सो हा श्लोक वाचून कधी मनामध्ये हा नाही विचारायला पाहिजे की माझ्याकडून काही पापकृत्य घडतायत अजूनही, जुन्या सवयी असतील, मी भक्ती करू शकत नाही. तसं नाही आहे ते. पण आपल्याला एक विचार नेहमी करायला पाहिजे की पापकृत्य करत जरी असू मी, पण त्याचा परिणाम असा नाही व्हायला पाहिजे की मी भक्तीपासून दूर झालं पाहिजे. तर तेवढं आपल्याला मॅनेजमेंट यायला पाहिजे. आणि हळूहळू जसं आपण श्रीकृष्णाबद्दल ऐकू, जसं जसं पवित्र हरिनाम करू, तसं त्या पावित्र्यामुळे आपल्यामध्ये ज्या चुकीच्या इच्छा आहेत किंवा चुकीच्या भावना आहेत त्याच्यावर पण औषधाचा प्रभाव होईल आणि ते हळूहळू नष्ट होईल. सो हरिनाम इज मेडिसिन, हरिनाम इज टॉनिक, बोथ. ज्यांच्या हृदयामध्ये काही जंतू आहेत त्यांच्यासाठी हरिनाम हा औषधाचं काम करतो, आणि ज्यांच्या हृदयामध्ये काही किटाणू वगैरे नाही आहेत त्यांच्यासाठी तोच हरिनाम एका टॉनिकचं काम करतो, त्यांना उत्साहवर्धन होतो. तर म्हणून सगळ्यांनी हरिनाम घ्यायला पाहिजे. आपल्याकडून चुका होत असतील नसतील त्याला फरक नाही पडत, पण श्रीकृष्णाचं नामस्मरण हे सर्वांनी करायला पाहिजे. तिथे लिहिलंय ते द्वंद्व मोह निर्मुक्ता. जेव्हा आपण श्रीकृष्णांना आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देतो, श्रीकृष्ण प्रसन्न होतील का याला, तेव्हा आपण त्या द्वंद्वातून मुक्त होतो. आणि एकदा का द्वंद्वातून मुक्त झालो, मग शेवटची ओळ काय आहे? दृढव्रता. दृढव्रताचं काय आहे भाषांतर? सो आज कदाचित आपण कोमळ श्रद्धेने भक्ती करतोय, पण दृढतेने श्रद्धी करायची असेल, द्वंद्व मोह निर्मुक्त पाहिजे. हँडब्रेक सोडायला पाहिजे, मग कार पळते. हँडब्रेक असेल तर ती थोडी धक्के लावूनच होते. म्हणतात द्वंद्वातून तुम्ही कसे आले हे सांगितलं मी श्लोक क्रमांक 26 मध्ये, 27 मध्ये पण सांगितलं, पण 28 मध्ये तर हे पण सांगितलं की त्या द्वंद्वातून मुक्त कसं व्हायचं. आणि एकदा का द्वंद्वातून मुक्त झाले, एकदा का हँडब्रेक सोडला, किंवा भजनते माम दृढव्रत. सो द्वंद्वापासून एकदा आपण मुक्त झालो की मग आपण श्रीकृष्ण यांची सेवा करू शकतो. श्रीकृष्ण यांची सेवा करणे हे कृतीबद्दल कमी
आणि त्यामध्ये आपल्या तल्लीनतेबद्दल जास्त आहे. तर आपण छोटीशी सेवा करत असू किंवा मोठी सेवा करत असू, पण ऍक्च्युली हाऊ मच वी आर ॲब्झॉर्ब्ड इन दॅट. आपण जेव्हा हरिनाम करतोय तेव्हा फक्त बोटांमध्ये ती माळ फिरते की ऍक्च्युली आपण तिथे मन आहे आपलं. तर सेवा इज नॉट जस्ट बाय द हँड्स, सेवा इज बाय द कॉन्शियसनेस. आपली चेतना पाहिजे तिथे. तर ते द्वंद्व मोह निर्मुक्तासाठी हे याला बंधन नसतं द्वंद्व मोह निर्मुक्ता, पण द्वंद्वात जर आपण असू तर वी कॅनॉट गेट ॲब्झॉर्ब्ड इन हरिनाम. मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, मला हे आवडतं, मला त्याच्यामध्ये मग हरिनामामध्ये आपण ॲब्झॉर्ब नाही होत. म्हणून द्वंद्व मोह निर्मुक्ता हे का महत्वाचं आहे की आपली चेतना जर आपल्याला तल्लीन करायची असेल, जे काही होत आहे, दिग्दर्शक आहेत ना, माझे जे डायलॉग्स होते ते मला बोलायचे, हा वेगळं का बोलतो आणि तो वेगळं का बोलतो, ते दिग्दर्शक त्याला बघतील. सो जेव्हा मला मी काय करू शकतो, माझ्याकडून काय शक्य आहे, माझं कर्तव्य काय, त्याच्यावर जेव्हा आपण फोकस करतो मग आपण द्वंद्वातून मुक्त होतो. आणि द्वंद्वातून मुक्त झालो की आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकतो, श्रीकृष्णांची सेवा करू शकतो. देन वी कॅन. सो म्हणून या कारणास्तव श्रीकृष्ण यांनी सुरुवातीपासून अगदी 2 अध्यायाच्या 14व्या श्लोकापासून मात्र स्पर्श असतो कोणते सहनशीलतेवर का भर दिलाय. सहनशीलतेवर याच्यासाठी भर दिलाय कारण या जगामध्ये प्रत्येक माणूस आपलं ऐकतच नाही. प्रत्येक परिस्थिती आपल्या मनासारखी होतच नाही. आणि त्याला जेव्हापर्यंत आपण सहन करायला नाही शिकत तेव्हापर्यंत इथे ना खूप गरम होतो नेहमी. तर पाय गरम पाहिजेत आणि डोकं थंड पाहिजे. ऐकलंय कधी? आयुर्वेदाप्रमाणे पाय हे नेहमी उष्ण पाहिजे, म्हणून सॉक्स वगैरे घालणं नेहमी थंडीमध्ये, आणि डोकं नेहमी थंड लागतं. आणि आपलं आता काय झालंय की पाय आपले मार्बल असतो घरी, म्हणून पाय नेहमी, आता बघा ऑर्थोपेडिक वगैरे ते म्हणतात की स्लिपर्स घालायला पाहिजेत घरी, का ते मार्बल थंड असतं. सो पाय उष्ण पाहिजे आणि डोकं थंड पाहिजे. आणि आपलं ऍक्च्युली झालंय काय, मार्बलमुळे पाय थंड झालेत आणि हा भाग जो असतो याच्यावर कधी कधी थालीपीठ पण करू शकतो. सो या भागाला थंड ठेवणं खूप महत्वाचं आहे. श्लोक क्रमांक 29. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. तो आहे वाचलं, भाषांतर वाचलं. माझ्याकडे यांचंच ओके ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही वाचलं मनोज प्रभू. जरा मरणातून जरा म्हणजे सॉरी मी इंटरप्ट नाही करत आहे, पण ते नुसतं असं वाचायचं म्हणून नाही वाचायचंय. जरा मरण मोक्ष आहे, म्हातारपणातून आणि मरणापासून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. ते आध्यात्मिक आहेत कारण आध्यात्मिक क्रियांचे त्यांना संपूर्ण ज्ञान आहे. ते आध्यात्मिक गोष्टीमध्ये तल्लीन आहेत. ते साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. पूर्णतः मतपरायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. श्रीकृष्णांनी आता 26व्या श्लोकामध्ये सांगितलं की द्वंद्व निर्माण कुठून होतात. 28 मध्ये सांगितलं की द्वंद्व सुटणार कसे, आणि आता सांगितलं की द्वंद्वापासून मुक्त झालो तर पुढे काय आहे, जरा मरण मोक्ष आहे. आणि इथे प्रयाण काले म्हणजे काय, प्रयाण. रामायण म्हणजे रामचंद्रांचा प्रवास, तर प्रयाण म्हणजे आपला पुढचा प्रवास, म्हणजे ज्याला आपण मृत्यू म्हणतो. सो मृत्यू काळात माझं जर स्मरण करायचं असेल तर त्यासाठी विचार करा, आपल्याला थोडी जरी काही ते दगड वगैरे लागलं चालताना, तर जेव्हा लागतं तेव्हा परमेश्वराची आठवण येते का?
नाही येत, ओके येते, सो भाग्यवान आहेत. पण ओके आई ग, पण ऍक्च्युली क्षणोक्षणी भगवंतांचं स्मरण होणं एवढं सोपं नाही. आणि दगड जेव्हा लागतो तेव्हा थोडीशी इजा होते. मृत्यूच्या वेळेस ना फक्त शारीरिक वेदना नाही आहेत, मृत्यूच्या वेळेस एक खूप मोठी वेदना आहे. सांगू कुठली? जे काही कमावलंय, ज्यासाठी भांडणं केली आहेत, ज्यासाठी श्रम केलेत, ते एका क्षणामध्ये ना असं सोडायला सगळं. तो महाग घड्याळ, ती अंगठी, ती प्रॉपर्टी, ते घर, एका क्षणामध्ये विदाउट नोटीस. सो ते जे दुःख आहे ना, सी ताप होतो कधी कधी, मोठ्या मोठ्या सर्जरीज होतात लोकांच्या, राईट? पाय कुठल्या ऍक्सिडेंटमध्ये पाय कापत. सो फिजिकल पेन इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे फिजिकल पेन ना, जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये आशा असते, पाय तुटतो, हात तुटतो, स्पाईन, तो सुपरमॅन मूवी होती त्याच्यामधला जो ऍक्टर होता, तर काय नाव त्याचं आठवतं कोणाला? क्रिस्टोफर रिव्ह्ज. तो बिचारा आहे, तो हॉर्स रायडिंग करायचा. एकदा त्या घोड्यावरून खाली पडला आहे, त्याची स्पाईन इंजुरी झाली आहे. तो लास्ट आय थिंक 20 years or so ही इज ऑन द बेड. सो तो सुपरमॅनची ऍक्टिंग केली आहे त्यांनी. आज ही कॅनॉट मूव्ह, त्याचं काही हे नाही. सो ते पण लोकांनी, आय कॅनॉट इमॅजिन दॅट लाईफ. खाणं पिणं, somebody has to feed a small baby. पण खरं दुःख काय माहिती, मृत्यूच्या वेळेस सगळं काही सोड, सगळी नाती, सगळ्या गोष्टी सगळ्या एका क्षणात सोडून जातात. किती कठीण आहे. त्या कठीण प्रसंगी जर आपल्यामध्ये कंट्रोलरशिपची कणभर जरी भावना असेल, वी विल रेझिस्ट इट. नाही, दूर जा, यमदूतांना आपण हे कोण आहेस, माझ्या घरी आला असेल, त्यावेळेस ना काही नसतं करत. त्यावेळेस ऍक्च्युली हे जर आपल्या लक्षात राहिलं, मी पात्र आहे, मी दिग्दर्शक नाही आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दॅट इज द ओनली वन सोल्युशन. बाकी तुम्ही काही रेजिस्ट नाही करू शकत, काही नाही करू शकत. श्रीकृष्ण म्हणतात, पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक. ते काय शब्द होता त्या श्लोकामध्ये? अधिभूतम, भौतिक सृष्टीचा संचालक. अधिदैवम म्हणजे देवतांचा नियंत्रक, आणि अधियज्ञम म्हणजे सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात. ते मृत्यू समयी मला जाणू शकतात. पण समजा आपण श्रीकृष्णांना हे नाही जाणलो आहोत की ते दिग्दर्शक आहेत, मग आपण दिग्दर्शक बनतो छोटे छोटे. मग मृत्यूच्या वेळेस पण आपण दिग्दर्शकाच्या रोलमध्ये वी ट्राय टू रेझिस्ट अँड देन वी फेल. मग आयुष्यभर पण फेल झालोय. जेव्हा पात्र दिग्दर्शक बनतो तो मृत्यू समितीवर नक्की फेल होणार. आणि मग पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा एकदा जन्म, पुन्हा एकदा म्हातारपण, पुन्हा एकदा आजार, पुन्हा एकदा मृत्यू. सो याला जर या सायकलला जर तोडायचं असेल, श्रीकृष्ण कोण आहेत हे माहिती पाहिजे. श्रीकृष्ण जात श्रद्धा मतकथा गौ. सो अशा प्रकारे हा अध्याय इथे संपला. आणि या श्लोकातील हे 3 शब्द महत्वाचे आहेत: अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. या 3 श्लोकांबद्दल जर अजून माहिती पाहिजे असेल तर पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये नक्की या. कारण 8व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे, जसं आपल्याला पण अधिदैवम अधियज्ञम, अर्जुन लगेच तो प्रश्न विचारतात. तर 8व्या अध्यायाचा पहिला श्लोक वाचणार. आपण चर्चा नाही करणार, पण जस्ट रेफरन्ससाठी आपण वाचतोय. येस, कोण वाचणार? मागे कोणतरी हे मुळे तुम्ही वाचणार. 8व्या अध्यायाचा पहिला श्लोक. संस्कृती जरा हा, नो प्रॉब्लेम. किम तत्व ब्रह्म किम ध्यानत्मम किम अध्यात्मम, किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तमधिदैवम किमुच्यते. आता भाषांतर वाचणार. अर्जुनाने विचारलं, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय, आणि देवता कोण आहे, हे सर्व कृपया मला सांगा. तर त्या श्लोकामध्ये जो 3रा शब्द आहे किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, आणि 2ऱ्या ओळीमध्ये अधिभूतम आहे. सो तो इथे शब्द आहे अधिभूतम. आणि अधिदैवम, प्रोक्तम अधिदैवम.
तर या 7व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकमध्ये श्रीकृष्णाने हे 3 शब्द वापरले. अर्जुन पण आपल्यासारखा एकदम भोळा आहे. तो एक मिनिट, पुढे जाण्याआधी अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय हे सांगणार का मला? आणि मग 8व्या अध्यायामध्ये या 3 शब्दांवर श्रीकृष्ण आपल्याला मदत करणार आहे. तर म्हणून या श्लोकामध्ये पुढील अध्यायासोबत हा संबंध होता. तर 8व्या अध्यायामध्ये मग आपण याच्यावर चर्चा करू. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.